हॅलो. आज आपल्या गोळपकट्टाचा 49वा उपक्रम आहे. ऑगस्ट 2018 मध्ये याची सुरुवात झाली आणि कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथे बोलावतो आणि त्यांचा जीवनप्रवास समजून घेतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कर्तृत्ववान लोकांमध्ये काहीतरी कष्ट केलेले असतात, संघर्ष असतो, यश असतं. त्या व्यक्तीची नव्यानं आपल्याला ओळख होते आणि प्रत्येकाच्या कर्तृत्ववान लोकांच्या आयुष्यात खूप काही घडलेलं असल्यामुळे त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते. फक्त मलाही मिळते म्हणून हा उपक्रमाचा मी खटाटोप केलेला आहे आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य लोकांना त्यातून प्रेरणा मिळत असते. हा आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ऑगस्ट 2018 पासून हा चिकाटीनं सुरू आहे आणि त्याच्यामुळे मान्य सगळे जे श्रोते त्यांना पहिल्यांदा धन्यवाद आणि त्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला 49व्या उपक्रमामध्ये ज्याचं नाव महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचलेलं आहे असं प्राचीन कोकण आणि त्या प्राचीन कोकणचे सर्वेसर्वा गेली 20 वर्ष या क्षेत्रात वावरत असलेले, विविध उपक्रम करत असलेले सरदेसाई साहेब, वैभव सरदेसाई त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि मी त्यांना विनंती करतो. सरदेसाई साहेबांना विनंती करतो की ते आपला जीवन प्रवास आपल्यासमोर मांडणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याला सुरुवात करायला हवी. नमस्कार. खर तर अनेक व्यासपीठांवर वेगळ्या विषयांवर बोलायची मला सवय आहे, पण स्वतःविषयीच आज बोलायला सांगितलंय त्यामुळे मला थोडं ते कठीण वाटतंय. पण हा प्रोग्राम आणि इथे सगळी जमलेले मान्यवर आणि इथं सगळं घरगुती वातावरण, त्यामुळे मी थोडं माझ्याविषयी सांगण्याचं धाडस करतो. स्वतःविषयी काही फार मोठं सांगावं असं कर्तृत्व माझं नाही, पण गेले 20 वर्ष एक वेगळा विचार घेऊन पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये ज्या काही थोड्या बहुत गोष्टी मी केल्या आणि त्या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे सगळं तुमच्या समोर सांगायला मला मनापासून आवडेल. शेवटी स्वतःच्या मनातल्या गोष्टी लोकांना सांगणं आणि त्या कोणीतरी ऐकून घेणं ही प्रत्येकाची गरज असते. माझं गाव इथून 50 किलोमीटरवर मोर्डे नावाचं गाव आहे. मोर्डे गाव जसं टिपिकल कोकणातलं दुर्गम गाव असतं तसंच आहे. चारी बाजूला डोंगरांनी वेढलेलं, हिरव्यागार झाडीने झाकलेलं आणि भरपूर पाणी असणारं माझं गाव आहे. लहानपणापासून त्या गावात राहण्याचं भाग्य मला लाभलं नाही, कारण माझे आई वडील दोघेही शिक्षक होते आणि शिक्षणाच्या निमित्तानं, त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं आम्हाला वेगवेगळ्या गावांमधून प्रवास करावा लागला. पण तरी ज्या ज्या वेळेला संधी मिळत होती त्या त्यावेळेला माझे आई वडील गावामध्ये मला घेऊन यायचे आणि गावातल्या अनेक गोष्टींचा मला परिचय करून द्यायचे आणि गावाविषयीची आवड निर्माण करण्याचं काम माझ्या आई बाबांनी केलं. माझे आई आणि वडील हे दोघेही शिक्षक होते आणि त्यांना आदर्श शिक्षक म्हणावं असे ते शिक्षक होते, कारण ते रिटायर होऊन आज 20 वर्ष झाली. आता वडील माझे नाही, 2-3 वर्षापूर्वी ते गेले, पण अजूनही ते विद्यार्थी आमच्या घरी येतात आणि त्यांची आठवण काढतात आणि त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करतात. माझ्या वडिलांना झाडांविषयी अतिशय आपुलकी होती. आम्ही खेड तालुक्यातल्या साखर या सह्याद्री पट्ट्यातल्या शेवटच्या गावात राहायचो आणि तिथून संगमेश्वर तालुक्यातलं मोर्डे हे गाव त्यावेळेला एसटीनं प्रवास करणं खूप कठीण होतं. तरी ते इतक्या लांब यायचे प्रत्येक सुटीमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी 250 कलमांची बाग लावली. नोकरीच्या शेवटी ते आमच्या गावामध्येच आले आणि गावामध्येच रिटायर झाले. त्याच्यानंतर शेवटपर्यंत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी लावलेल्या झाडांसाठी दिलं. ते एकाही लग्न कार्याला मंजुला कुठेही गेले नाही, पण आंब्याच्या बागेतली त्यांची फेरी कधीही चुकली नाही. तिथलं प्रत्येक झाड त्यांच्या एवढ्या परिचयाचं होतं की त्या 250 झाडांपैकी एखाद्या आंब्याचे झाडाचे 2 आंबे खाली पडले किंवा कुणी खाल्ले माकडानं, त्यावेळेला माकडाचा त्रास थोडा कमी होता, तरीही त्यांना दुसऱ्या दिवशी फेरी मारताना ते बरोबर कळायचं की आज या झाडावरचे 2 आंबे नाहीये. आमची 40-50 फणसांची लागती झाडं आहेत. फणसाच्या
फळाचं वैशिष्ट्य असं आहे की वाघाचं ओळख जशी त्याच्या पट्ट्यावरून होते तशी फणसाची ओळख त्याच्या काट्यावरून होते. प्रत्येक झाडाच्या फणसाचे काटे हे वेगवेगळे असतात. माझ्या वडिलांसमोर तुम्ही 40 झाडांचे 40 फणस जर सलग ठेवले तर कुठला फणस हा कुठल्या झाडाचा आहे हे ते बरोबर सांगायचे, एवढं त्यांचं निरीक्षण होतं. पण ते संपूर्ण आयुष्य, संपूर्ण दिवस केवळ झाडांविषयीच द्यायचे. आलेल्या लोकांजवळ झाडांविषयीच बोलायचे. आम्ही तर अनेकदा गमतीनं म्हणायचो, हो बाबा आजूबाजूला अनेक गोष्टी घडतात त्याच्याविषयी पण केव्हा तरी थोडंसं बोला. पण त्यांच्या मनामध्ये ही असणारी प्रचंड ओढ झाडांविषयीची ही न सांगण्यासारखी होती. माझ्या आईला पर्यटनाची, फिरण्याची अतिशय आवड होती. आणि मग साहजिकच बाबा येत नसल्यामुळं मी आणि आई आम्ही भरपूर भारतभर फिरलो. अनेकदा आई ज्या ट्रॅव्हल्स मधून जायची, ती अमृता ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आपल्या रत्नागिरीतच आहे, आणि त्यावेळेला त्यांच्या ट्रॅव्हल्स मधून अनेक वयस्कर लोकच भाग घ्यायची आणि त्यांच्याबरोबर फिरायची. आणि आई बरोबर असल्यामुळं मला त्यांच्याबरोबर जावं लागायचं. त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मी एकच 20-22 तरुण त्या ठिकाणी असायचो. साहजिकच पहिले 1-2 दिवस माझा त्या सगळ्या लोकांना मदत करण्यामध्ये आणि त्यांच्या बॅगा उचलण्यामध्येच जायचं. 2 दिवसानंतर त्या लोकांना कळायचं, अरे हा आयोजकांपैकी नाही, आपल्यासारखाच पर्यटक आहे. पण आई बरोबर फिरताना आम्ही फार डोळसपणे फिरलो. लहानपणापासूनच मला बिझनेसची आवड असल्यामुळं मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी नुसती पर्यटन स्थळ बघितले नाही, तर त्या ठिकाणचे बिझनेस समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मी माझ्या मनामध्ये विचार केला की या ठिकाणी हेच बिझनेस का डेव्हलप झाले. माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला मला पर्यटन क्षेत्रामध्ये यायचं होतं त्यावेळेला मला या सगळ्याचा फार उपयोग झाला. आम्ही ज्या वेळेला साखरमध्ये खेड तालुक्यात राहायचो तर त्या गावामध्ये एसटी पण यायची नाही, एवढं ते दुर्गम गाव आहे. पण तरीही बाबा दर महिन्याला पगार आणायला जेव्हा तालुक्याला जायचे तेव्हा येताना माझ्यासाठी पुस्तकं घेऊन यायचे. ते माझ्यासाठी किशोरचा अंक आणायचे आणि मार्मिक आणायचे. मला हे दोन्ही अतिशय आवडायचं. मार्मिक तर मी एका बैठकीत बसून वाचून काढायचो. बाळासाहेबांची ती आवेशपूर्ण भाषणं आणि त्यांचा भगवा ध्वज हा मला अतिशय आवडायचा. शिवाजी महाराज तर दैवत होतेच. मला आठवतंय की 4थीत असताना मी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं होतं. त्यावेळेला ते मला किती कळलं असेल हे मला आताही कळत नाही. त्याच्यानंतर माझे अनेक पारायणं झाली. पण भगवा ध्वज, नंतर बाळासाहेबांचा भगवा ध्वज, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मी चिपळूणला आलो त्यावेळेला संघाच्या शाखेवर बघितलेला भगवा ध्वज, ह्या सगळ्यांचं एक चित्र माझ्या मनामध्ये कायमचं कोरलं गेलं आणि ते मी कधीही विसरू शकत नाही. मी लहानपणापासून थोडासा संवेदनशील माणूस आहे. माझी आजी लहानपणी बातम्या ऐकायची. साधारणपणे 83-84 तो कालखंड असेल. पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांचं प्रचंड तांडव चालू होतं. क्रिकेटचे स्कोअर सांगावा तशी रोज किती माणसं मारली जायची हे सांगितलं जायचं की आज 25 माणसं मारली, आज अतिरेक्यांनी बस अडवली आणि 32 माणसं मारली. आम्ही तर पंजाब त्या टोकाला होता आणि आम्ही कोकणातल्या खेडेगावातल्या एका छोट्याशा घरामध्ये हे सगळं ऐकायचो. पण ते ज्यावेळेला आम्ही ऐकायचो त्यावेळेला आम्ही आमच्या घरामध्ये हळहळून जायचो. त्याच्यानंतर महत्वाची घटना मी जी ऐकली ती इंदिरा गांधींची झालेली हत्या. त्यावेळेला मी केवळ 6 वर्षाचा होतो आणि मला आठवतं की मी शेजारच्या रेडिओवरती बातमी ऐकली आणि घरी येऊन ते सांगितलं होतं. आणि त्यावेळेला मला एवढंच कळलं होतं की आपल्या देशाच्या प्रमुखाला कोणीतरी मारलं आणि मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं होतं. त्याच्यानंतर आणखी माझ्या मनावर कोरली गेलेली आणि मला जाणवलेली घटना जी आहे ती म्हणजे काश्मीर मधलं अतिरेक्यांचं थैमान. 89 सालचा तो कालखंड होता आणि त्यावेळेला मी विवेक वाचत होतो, बाकीही काही अनेक वर्तमानपत्र वाचत होतो. आमच्याकडे लोकसत्ता नेहमी माझे वडील घ्यायचे आणि या सगळ्यामधून जी वर्णनं यायची की तिथल्या विस्थापितांना आणि तिथल्या पंडितांना कुठल्या प्रकारे विस्थापित केलं गेलंय, त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे अत्याचार केले गेले. त्यानंतर अजून एक जवळ मी अनुभवलेली घटना किंवा अनुभवलेलं आंदोलन म्हणजे राम मंदिरांचं आंदोलन आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये घडलेल्या भयानक दंगली आणि बॉम्बस्फोट. या सगळ्यामध्ये या सगळ्या घटना ऐकताना कळताना मी मनामध्ये प्रचंड अस्वस्थ होत होतो. संकुचित अस्मिता जेव्हा टोकाचे रूप धारण करतात तेव्हा त्या कशा मोठ्या सामाजिक प्रश्नांना निर्माण करतात
हे सगळं याच्यातून मला कळत होतं. त्याच्यावरचं उत्तर शोधण्याचं माझं वय नव्हतं, पण ह्या सगळ्या घटना मला अतिशय अस्वस्थ करत होत्या. मला आठवतं की त्याच वेळेला अंबादास नावाच्या एका दलिताची हत्या महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि त्यावेळेला मी एक कविता लिहिली होती. त्या कवितेचा सारांश असा होता की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आमच्या भारतामध्ये नांदतेय. काश्मीरमध्ये लोक अतिरेकी लोकांना मारतायत, खलिस्तानमध्ये अतिरेकी मारतायत, तिकडे आसाममध्ये लोक अतिरेकी लोकांना मारतायत. या सगळ्याची दखल माझा समाज कुठेतरी घेताना मला दिसतच नाहीये. समाज निद्रिस्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्याकांड घडत असताना सुद्धा माझा समाज निद्रिस्त आहे आणि एका अंबादास नावाच्या दलिताला जर लोकांनी मारलं तर त्याची दखल कोण घेणार आहे, असा प्रश्न विचारणारी ती कविता होती. आणि त्यावेळेला सागर नावाच्या दैनिकामध्ये ती छापून पण आली होती. त्याच्यावर मला लोकांची काही पत्र पण आली आणि कविता वाचून लोकांचा असा समज झाला होता की हा कोणतरी एक मोठ्या वयाचा माणूस आहे, म्हणून लोकांनी मला हवं करून ती पत्र लिहिली होती. मला अजूनही ही घटना आठवते. पण अशा घटनांमुळे मी अस्वस्थ होतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्टीमुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो, ते म्हणजे त्याच वेळेला खाजगीकरणाचं आणि जागतिकीकरणाचं युग नुकतंच भारतामध्ये चालू झालं होतं. आणि मग त्याच्यातून कसं शोषण होणार आहे, ते आपल्याला उपयोगी आहे की नाही, मग भारताचे व्यवसाय त्याच्यासमोर कसे टिकणार आहेत, याच्यावर उलट सुलट फार मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होत्या. मी त्यावेळेला जेमतेम कॉलेजला असेल आणि कॉलेजला मी अभयपूरच्या संपर्कामध्ये होतो. त्यावेळेला आमची एक स्वदेशीची काही चळवळ आणि काही आंदोलनं चालू होती. एनरॉनचा प्रश्न त्याच वेळेला आला होता आणि एनरॉन कसा भयानक आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पर्यावरणाची हानी कशी होणार आहे आणि राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका कसा निर्माण होणार आहे याच्याविषयीची पण भाषणं मी ऐकली होती. या सगळ्यामुळे मी फार अस्वस्थ होतो. मला पुस्तक वाचायची आवड होती, त्यामुळे अनिल अवचटांची दुष्काळग्रस्तांवरचं पुस्तक मी वाचलं होतं. अविनाश धर्माधिकाऱ्यांचं अस्वस्थ दशकाची डायरी, फिडेल कास्ट्रोचं क्युबावरचं आणि जे गवेराचं क्युबाच्या राज्यक्रांतीविषयीची पुस्तकं, अशी अनेक पुस्तकं मी वाचत होतो आणि प्रत्येक वेळेला अधिक मी अस्वस्थ होत जात होतो. माझं अस्वस्थ होण्याचं तिसरं एक कारण महत्वाचं असं होतं की त्याच वेळेला आपल्या कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात एक कोळसा कांड झालं. कदाचित ते कुणीच माध्यमांसमोर आणलं नाही, पण 87 ते 90च्या दरम्यान आपल्या सह्याद्रीमध्ये असणारी अनेक जंगलं केवळ कोळशासाठी तोडली गेली. आणि मग त्याच्यानंतरचे पर्यावरणीय जे सगळे दुष्परिणाम आहेत की जे आता त्याच्यानंतर 8-10 वर्षांनी फार प्रकर्षानं जाणवायला लागले आणि आपल्या सगळ्या लोकांना त्याचं तोंड द्यावं लागलं. तर मला त्यावेळेला एवढंच कळलं होतं की काल हा मी डोंगर हिरवागार बघितला होता आणि आज मी बघतोय तर याचं कोळशासाठी झाडं तोडलेली आहे. मी त्यावेळेला चिपळूणला शिक्षणासाठी होतो आणि आई वडील माझे त्या सह्याद्रीतल्या साखर या गावातच होते. एक दिवस मला आठवतंय की मी एसटीनं त्या साखरला चाललो होतो. खरं तर तो सह्याद्रीचा हिरव्यागार डोंगरांचा पट्टा होता आणि रस्त्याच्या शेजारी मी एक लाकडांचा तोडलेला प्रचंड मोठा ढीग बघितला आणि मला एसटीत रडायला आलं. माझे डोळे पाण्याने भरून आले आणि त्यावेळेला मी एक कथा लिहिली होती, एका नक्षलवाद्याचा जन्म. मला असं वाटायचं त्यावेळेला की हे सगळं जर थांबायचं असेल तर हातात केवळ बंदूक घेतले पाहिजे आणि नक्षलवाद्यांसारखा त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. अशा अनेक गोष्टींमुळे मी अस्वस्थ होतो. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये ज्या वेळेला मी विद्यार्थी चळवळीमध्ये होतो त्यावेळेला अनेक वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सकारात्मक कार्यक्रमांमध्ये पण भाग घेतला. पण त्याचबरोबर प्रत्येक सुटीमध्ये माझ्या भोवताली जे मला करता येण्यासारखे व्यवसाय आहेत त्यांचं ट्रेनिंग घेण्यासाठी मी अनेक ठिकाणी गेलो. उदाहरणार्थ मला गोट फार्मिंग कधीही आयुष्यात करायचं नाही, पण तरी हा माझ्या परिसरात होऊ शकणारा व्यवसाय आहे आणि त्याचं तुझी तरी ज्ञान मला असायला हवं, म्हणून नगरला गेलो आणि मी गोट फार्मिंगचं ट्रेनिंग घेऊन आलो. मी पोल्ट्रीचं ट्रेनिंग घेऊन आलो. मी गोकुळला आणि वारणाला गेलो आणि तिथून दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग घेऊन आलो. मला आठवतंय की कॉलेजच्या त्या 5वी वर्षामध्ये जर गणपतीची सुट्टी सोडली तर मी एकाही सुट्टीला घरी नसायचो. माझ्या वडिलांचा खरं तर आंब्याचा व्यवसाय होता. त्यांची अपेक्षा असायची की मे महिन्यात किमान आंबे भरायला मी त्यांना मदत करायला हवी. पण त्यावेळेला नेमकं माझं कुठलं तरी शिबिर असायचं, कुठलं तरी ट्रेनिंग असायचं आणि मग घरातून ती सगळी धुसफूस आणि हे सगळं होऊन सुद्धा मी शेवटी त्या कार्यक्रमाला आणि त्या ट्रेनिंगला त्या शिबिराला जायचो. यामागची माझी भूमिका हीच होती की मी ज्या ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी तिथली समृद्धी बघायचो, तिथली ती चळवळ बघायचो आणि मग माझ्या मनात प्रश्न यायचा
की जर 8-10 इंच पाऊस पडणाऱ्या राळेगण सिद्धीमध्ये वर्षभर वाहणाऱ्या नद्या आहेत, मग माझ्याकडे त्याच्या 10 पट पाऊस पडतोय, मग माझ्या नद्या कोरड्या का होतात? जर पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये 3-3, 4-4 हजार लिटर दूध दिवसाला जमा होत आहे, तिथे जर ऊसा व्यतिरिक्त बाकी कुठलं पिकही घेता येत नाही, मग माझ्या गावातली वर्षभर वाहणारी नदी आहे, तिच्या काठावर आम्ही का पीक घेत नाही आणि आम्ही का दूध गोळा करत नाही? माझ्या गावामध्ये कोणती रोजगाराची साधनं असू शकतात? हे प्रश्न मला त्यावेळेला पडायचे. माझं कॉलेज संपल्यानंतर मी माझ्या गावामध्ये कायमस्वरूपी राहायला आलो आणि माझं पूर्वीपासून एक निश्चित ठरलेलं होतं की मला आयुष्यात कधीही नोकरी करायचीच नव्हती. त्यामुळे मी आयुष्यात नोकरीसाठी कधीही कुणाकडे अर्ज केलेला नाही, नोकरी मिळावी म्हणून मी कुणासमोर बसून इंटरव्ह्यू दिलेला नाही. त्यामुळे तो काय प्रकार असतो हा मला आजतागायत माहिती नाही. पण मी जेव्हा माझ्या गावामध्ये आलो आणि त्यावेळेला ठरवलं की आता आपण पूर्णवेळ शेती करायची. पण शेती करताना सुद्धा मला टिपिकल शेती करायची नव्हती. मला काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये करायचं होतं की ज्याच्यामध्ये स्पर्धा कमी असेल, त्याच्यातून 2 पैसे मला जास्त मिळतील. आणि मग मी पहिल्यांदा माझ्या गावामध्ये वालईच्या शेंगांची लागवड केली. त्यावेळेला बाजारात जनरली वालईच्या शेंगा फार मोठ्या प्रमाणात नाही मिळायच्या, आमच्या देऊळ परिसरात तर नाहीच मिळायच्या. मग त्याच्यासाठीच लांब वालईच्या शेंगांचं बियाणं आम्ही सिंधुदुर्गातून मिळवलं, त्याची मी लागवड केली. आणि त्या काळात मी 35-40 किलो वालईच्या शेंगा माझ्या एमएटी वरून घेऊन देवरुखला नेऊन बाजारामध्ये घालत असे. तो मनुष्य मला 14 रुपये किलो या रेटनं मला त्याचे पैसे देत असे आणि तो दुसऱ्या क्षणाला त्याच वालईच्या शेंगा त्या 28 रुपये किलोने विकत असे. पण आमच्या दोघांमध्ये अग्रीमेंट होतं, मी जेवढा शेंगा तयार करेन तेवढा तो विकणार होता आणि मी माझ्या शेंगांपैकी 1 किलो शेंग दुसऱ्या कोणाला देणार नव्हतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्या एवढ्या कोवळ्या लुसलुशीत काढायचो पहाटे 5 वाजता उठून आणि 8 वाजता मी त्या मार्केटला पोहोचवायचो की लोकांना त्या अतिशय आवडायच्या. विशेषतः पोलिंगमध्ये मिक्स करून त्याची एक काय भाजी करण्याचा प्रकार आहे आणि कितीतरी लोक त्या माझ्या वालईच्या शेंगा येणार आहेत म्हणून 8 वाजता त्या ठिकाणी येऊन थांबलेले असायचे. आणि मी ज्या काही 35-40 किलो शेंगा घालायचो त्या त्याच्याकडे तासा 1.5 तासामध्ये संपलेल्या पण असायच्या. त्यामुळे मी जेवढा देईन तेवढा तो माझ्याकडनं खरेदी करायचा. असा अनेक कार्यक्रम करत असताना आणि मुळातच चळवळीचा थोडासा पगडा मनावर असल्यामुळं काहीतरी स्वतः एकट्यानंच करावं हे काही मला पचनी पडणारच होतं. चळवळीत असलेल्या लोकांना नेहमी असं वाटतं की मी तर करेन, माझ्याबरोबर आणि 10 जणांनी ते करावं आणि मग आपण सगळ्यांनी मिळून पुढे जाऊ. मग माझ्या गावामध्ये पण मी असेच प्रयत्न केले. आमचा शेतीचा प्रयत्न झाला, आमचा दुग्धपालनासाठी म्हैस खरेदी करण्याचा प्रयत्न झाला, गावातल्या 40 शेतकऱ्यांना एकत्र करून आम्ही डेअरी तयार करण्याचाही प्रयत्न केला. पण अल्लड असणारं वय, अनुभवाची कमतरता आणि आयडिओलॉजीचा अतिरेकीपणा या गोष्टींमुळे मी काही त्या सगळ्यामध्ये फारसा सक्सेस झालो नाही. वैयक्तिक माझी शेती सक्सेस मध्ये होती, पण माझ्याबरोबर आणखी 10 जणांनी करावी आणि ते पण प्रॉफिट मध्ये यावे हा जो विचार होता तो काही सक्सेस झाला नाही. कारण लोकांना वांगी लावण्यात इंटरेस्ट होता आणि घाटावरून वांगी 2 रुपये किलो मार्केटमध्ये उपलब्ध होत होती. मग आमची प्रोडक्शन कॉस्ट 10 आणि 12 रुपये किलो येते, तर आम्हाला वांगी आमची विकत घेणार कोण आणि मग आम्हाला परवडणार कशी? पण हा विचार मी त्यावेळेला माझ्या भोवतालच्या लोकांना पटवून देऊ शकलो नाही. त्यामुळे माझे वालेचं सक्सेस झालं, पण बरोबरचे होते आणि ज्याने काही वेगळे भाज्यांचे प्रयोग केले त्यांचं मात्र फारसं सक्सेस झालं नाही. अजून एक प्रयोग मी त्याच्यामध्ये केला आणि मला 2 पैसे त्याच्यातून जास्त मिळाले. मी फक्त वालईच्या बारीक शेंगा काढायचो आणि शेंगा काढायला एखादा दिवस जर उशीर झाला, एखादी शेंग काढायची राहिली तर ती दुसऱ्या दिवशी धुवून व्हायची. मग मी तशीच ठेवायचो ती वेलीवरती. आणि मग माझ्याकडे मे महिन्याच्या एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रमाणात लाल चवळी आपण त्याला म्हणतो ती जमा झाली आणि लाल चवळी कोकणामध्ये काही फार मोठ्या आवडीनं त्यावेळेला खाल्ली जायची नाही. मग हे करायचं काय हा प्रश्न पडला. मग माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण ही चवळी म्हणून विकायचीच नाही, आपण हे वालईचं बी म्हणून विकायचो. आणि मग त्या काही 25-30 वर्षापूर्वी मी ते वालईचं बी हे 200 रुपये किलोनं विकलं. त्याला 200 रुपये फार मोठी गोष्ट होती आणि मला त्याच्यातूनही खूप चांगले पैसे मिळाले. या बदल्या कालखंडामध्ये मग माझं लग्न ठरलं. माझं लव्ह मॅरेज आहे. माझी बायको आणि अभाविपचंही काम करायची पूर्वी. आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे आणि आमचं
देवरुख शहरातलं पहिलं लग्न असं आहे की इंटरकास्ट मॅरेज असूनही व्यवस्थित कार्यालयामध्ये झालं. मुलाकडचे मुलीकडचे 300-400 सगळे पाहुणे वराडी उपस्थित होते आणि अशा वातावरणामध्ये आमचं लग्न झालं. माझी बायको माझ्या गावात राहायला आली की जिनं म्हशीला कधी बोट लावलं नव्हतं. ती आमच्याकडे आल्यावर दूध काढायला शिकली. ती आमच्याकडे आल्यावर डाळ उपटायला शिकली भाताची. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्याला फार मर्यादा आहे. माझं गाव दुर्गम आहे. माझ्या गावातून पहिला डांबरी रस्ता जर मला हवा असेल तर मला 3 किलोमीटर जावं लागतं. त्याशिवाय मला पहिला डांबरी रस्ता पाहायला पण मिळत नाही. असं त्यावेळी माझं गाव होतं. आणि आपलं जे स्वप्न आहे की आपल्या बरोबर बाकीच्यांना पण घेऊन मला पुढे जायचंय ते या इथे राहून शक्य आहे. मग मी विचार करायला लागलो की आपण काय करायला हवं. मी मगाशी म्हटलं की मला 3 प्रश्न अस्वस्थ करत होते. एक म्हणजे सामाजिक समरसतेचा होता, दुसरा जागतिकीकरण आणि त्याच्यातून होणाऱ्या शोषणाचा होता, आणि तिसरा म्हणजे पर्यावरणाचा होता. मग याच्या संदर्भात काहीतरी आपण केलं पाहिजे असं माझं आणि माझ्या बायकोचं ठरलं. आणि काहीतरी करायचं म्हणजे 2 मार्ग आहेत. आपल्याला जर हे थांबवायला हवं असेल तर आपल्याला त्यांच्या एक पहिला मार्ग म्हणजे सगळ्यांना टक्कर घ्यायची, आंदोलन करायची आणि या गोष्टी थांबवायचा प्रयत्न करायचा. किंवा आपण म्हणतात ना ती शेजारी एक दुसरी रेष काढायची आणि ती जास्त मोठी काढायची पहिली पुष्टाचा प्रयत्न करण्यापेक्षा. मग आम्ही विचार असा केला की आपण सकारात्मक दुसरी रेष काढण्याचा प्रयत्न करूया. तर ज्या गोष्टी आपल्याला थांबवायला अशा वाटतात त्या करणाऱ्या शक्ती एवढ्या प्रचंड आहेत की ते आपण थांबवू शकणार नाही. आणि मग म्हणून आमच्या मनामध्ये प्राचीन कोकण म्युझियमची संकल्पना आहे. मी जेव्हा या सगळ्याचा विचार केला त्यावेळेला मनात असा विचार आला की हे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मी कशा थांबवू शकेल किंवा त्या थांबवण्याचा उपाय कोणता आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी साम्यवाद वाचला, मी आंबेडकर वाचले, मी गांधीजी वाचले, मी सावरकर वाचले. पण सगळ्यातून परिपूर्ण उत्तर मिळेल असं मला काही त्याच्यातून मिळालं नाही किंवा मला माझ्या कमतरतेमुळे माझ्या मर्यादेमुळे मला शोधता आलं नाही. मग मला असं वाटलं की आपण आपल्या आजूबाजूला पाहूया, त्याच्यातून काही मिळतंय का बघूया. आणि मग मला असं वाटलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली या सगळ्या प्रश्नांची उत्तर असू शकेल कदाचित. आणि मग कोकणची म्हणून एक स्वतःची जीवनशैली आहे, स्वतंत्र संस्कृती आहे. त्या संस्कृतीला आपण कोकणची गाव राहटी असं म्हणतो. कदाचित प्रश्न असा येईल की कोकणची संस्कृती हिंदू संस्कृती नाही का, तर ती 100% हिंदू संस्कृती. कोकणची संस्कृतीमध्ये 12 बोलतेदार नाहीत का, तर कोकणमध्ये 100% 12 बोलतेदार आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन कोकणाची म्हणून एक स्वतःची संस्कृती आहे, स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते आम्ही हजारो वर्ष जपलंय. आणि कदाचित ती जी जीवनशैली आहे ती आता जे आम्हाला प्रश्न वाटतात त्याचं कदाचित उत्तर असू शकेल असं मला त्याच्यामध्ये वाटतं. मग कोकणची जीवनशैली म्हणजे काय, ती किती पुरातन आहे, तर ती एवढी पुरातन आहे की तिचा सुरुवात कधी झाली याचा निश्चित कालखंड कुणालाच माहिती नाही. आमच्या सड्यांवरती असणारी कातळ शिल्प याचं साक्ष देतात. अनेकांनी त्याचा अभ्यास केला पण ती कधी कुठल्या कालखंडात निश्चित कालखंडामध्ये खोदली गेली हे माहिती नाही. कदाचित लोकांना ज्या वेळेला भाषा माहिती नव्हती त्यावेळेला या कातळ सड्यांवर राहणारी माणसं आमच्या परिसरात न दिसणारे प्राणी आणि पक्षी सुद्धा त्या सड्यांवरती कोरत होते. लोकांना 2 समांतर रेषा ज्या वेळेला आखता येत नव्हत्या कदाचित त्यावेळेला या कातळ सड्यांवर राहणारी माणसं अनेक भौमितिक आकृत्या त्या ठिकाणी कोरत होते. एवढी ती पुरातन संस्कृती आहे. लोकांना ज्यावेळेला भाषा अक्षरं माहिती नव्हती त्यावेळेला इथे काहीतरी माणसाची हालचाल आणि काहीतरी माणसाचं एकत्र येणं चालू झालेलं होतं. अनेक राजवटी इथे आल्या आणि त्याच्यातून एक स्वतंत्र जीवनशैली निर्माण झाली. मग कोकणची गाव राहटी म्हणजे काय, तर मी अनेकदा त्याची व्याख्या अशी करतो की कोकणची गाव राहटी म्हणजे कोकणात राहणारी माणसं. कोकणात राहणारी माणसं आमच्या भोवतालचा निसर्ग, त्या निसर्गातील वनस्पती, प्राणी, दृश्य अदृश्य शक्ती या सगळ्यांना सामावून घेणारी आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या आमच्या परंपरा, लोककला या सगळ्यांची जी एकत्रित जीवनशैली आहे ती जीवनशैली म्हणजे कोकणची गाव राहणी, म्हणजे कोकणची संस्कृती. या सगळ्यातून तुम्ही एकाला जरी बाहेर काढला तरी आमचं जीवन अपुरे आहे. आमच्या जीवनशैलीतून तुम्ही निसर्ग बाजूला करा, आम्ही नाही जगू शकणार.
आमच्या जीवनशैलीतून आमच्या ज्या श्रद्धा आहेत, आमच्या दृश्य अदृश्य भूतापितांवरचे देवांवरचे विश्वास आहेत, आमच्या परंपरा आहेत, त्या बाजूला काढा. आमचं वेगळं अस्तित्वच उरणार नाही. आम्ही जगांसारखे सगळे एक होऊन जाऊ. पण जर ते सगळं असेल तर आम्ही जगांपेक्षा नक्की वैशिष्ट्यपूर्ण आहोत. मग ही जी संस्कृती आहे ती आपण लोकांपर्यंत मांडूया आणि त्या संस्कृतीमध्ये जो मानव आणि निसर्ग यांचं जे सहजीवन आहे ते आपण लोकांसमोर नेऊया. कदाचित हे सहजीवन हेच आज निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांचं उत्तर असू शकेल आणि ते सहजीवन आम्ही आमच्या प्राचीन कोकण या प्रकल्पातून लोकांसमोर मांडायचं ठरवलं. आमचा दुसरा एक हेतू होता की अजून आम्हाला रोजगार निर्मिती करायची होती. मग रोजगार निर्मितीमध्ये पर्यटन हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पर्यटनाचं एक वैशिष्ट्य आहे की तुमच्या खिशात 1 रुपया जरी नसेल तरी तुम्ही पर्यटनाचा व्यवसाय करू शकता आणि तुमच्याकडे 500 कोटी असतील, 1000 कोटी असतील तरी तुम्ही पर्यटनाचा व्यवसाय करू शकता. मग 500-1000 कोटी असणारे लोक काय करतील? 5 स्टार हॉटेल काढतील, एखादं झू काढतील मस्तपैकी, किंवा एखादं ड्रीमलँड सारखं, फॅन्टसी लँड सारखं काहीतरी, एक्सेल वर्ल्ड सारखं काढतील. पण ज्याच्या खिशात 1 रुपया सुद्धा नाहीये तो छानपैकी गाईडचा व्यवसाय करेल ना. तो एखादी लोककला सादर करेल, त्याच्यासाठी कशाला लागतात पैसे आणि त्याच्यातूनही त्याला चांगले पैसे मिळतील. मग पर्यटनाचं हे वैशिष्ट्य आहे आणि हे जर आपण त्याची ताकद ओळखली तर आपण याच्यातून रोजगार निर्मिती करू शकतो. हे ज्यावेळेला लक्षात आलं तेव्हा आम्ही असं ठरवलं की प्राचीन कोकण प्रकल्प आणि पर्यटन यांची आपण सांगड घालायची. आणि मग मी सर्वे केला. लक्षात आलं की सगळ्यात जास्त संख्येनं पर्यटक हे गणपतीपुळ्यामध्ये येतात आणि मग प्राचीन कोकणचा प्रयोग हा आम्ही गणपतीपुळ्यामध्ये करायचा ठरवलं. गणपतीपुळ्यामध्ये 3 एकर जागा आम्ही भाड्याने घेतली. विनायक बापट म्हणून एक वृक्षप्रेमी आहे, तुम्हाला सगळ्यांना कदाचित ते नाव परिचित असेल कारण वृक्षप्रेमी म्हणूनच ते सुपरिचित आहेत सगळ्या परिसरामध्ये आपल्या. त्यांची जागा आम्ही घेतली. तिथे मुळातच खूप चांगली झाडी होती आणि मग त्या ठिकाणी आम्ही प्राचीन कोकण निर्माण केलं. प्राचीन कोकण हे महाराष्ट्रातलं पहिलं ओपन एअर म्युझियम आहे. नॉर्मली म्युझियम मध्ये एक मोठी इमारत बांधली जाते, त्याच्यामध्ये या देवळातलं एक मूर्ती आणून ठेवली आहे, त्या किल्ल्यावरचा शिलालेख आणून ठेवला आहे, अशा प्रकारे सरकारी म्युझियम उभी राहतात. पण प्राचीन कोकण हे पहिलं ओपन एअर म्युझियम होतं की 3 एकर मध्ये संपूर्ण कोकणी खेडेगावाचा आम्ही सेटअपच उभा केला. कसं आहे प्राचीन कोकण? तर जुन्या 200-250 वर्षापूर्वीच्या जांभ्या दगडाच्या पाकाडीतून आपण त्या खेडेगावामध्ये प्रवेश करतो. दाट हिरवीगार देवराई जशी असते तशी चारी बाजूला आमच्या प्राचीन कोकणामध्ये झाडांची पूर्ण कॅनोपी आहे. तुम्हाला सूर्यप्रकाश अजिबात लागत नाही एवढी सावली आमच्या प्राचीन कोकणामध्ये आहे. लाल चुटूक मातीच्या वाटा आहे. जुन्या कौलांचे जे अर्धगोल नळे असतात त्यांची घरं आहेत, गवताची घरं आहेत. कोकणात ज्या ज्या प्रकारच्या बांधकामाच्या पद्धती होत्या त्या सगळ्या पद्धती तुम्हाला कुठे ना कुठे प्राचीन कोकणमध्ये वापरलेल्या दिसतील. आणि मग हे सगळं दाखवण्यासाठी आमचा गाईड पर्यटकांबरोबर जातो. प्राचीन कोकणचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे गाईड हा मोफत आहे. तुम्ही कुठेही जगात गेलात तर तिकीट म्युझियमच्या तिकिटापेक्षा गाईडची फी नेहमी जास्त असते. मग लोक म्हणतात जे गाईड नको, आम्ही नुसतं तिकीट काढतो आणि बघून येतो. आमच्याकडे उलट आहे. आमच्याकडे म्युझियमची फी अतिशय लिमिटेडच आहे पण गाईड कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणाल की मी तिकीट काढतो आणि नुसतं प्राचीन कोकण फिरून येतो, आम्ही अलाउडच करत नाही. आमच्या इथे बाहेर बोर्डच लावलेलं आहे की गाईडशिवाय तुम्ही प्राचीन कोकणमध्ये फिरताना दिसला तर आम्ही विना तिकीट समजू आणि तुम्हाला बाहेर काढू. कारण आम्हाला आमच्या समाजाविषयी सांगायचंय. आमचं प्राचीन कोकण म्युझियम हे केवळ तुमच्या मनोरंजनासाठी नाहीच. मुळात आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि ते संवाद साधायचं माध्यम म्हणून आमचं प्राचीन कोकण म्युझियम आहे. पण जर पर्यटकांशी संवादच साधता येणार नसेल तर आम्हाला असे पर्यटकच नको. ज्या गोष्टीला सुद्धा पर्यटकांचा खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला. खूप मोठ्या संख्येनं पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि आमच्या गाईड बरोबर तो सगळं आमचं प्राचीन कोकण म्युझियम पाहतात. आणि आमचा गाईड आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाची एक सन्माननीय ओळख करून देतो. म्हणजे आमचं शेतकऱ्याचं घर आहे, त्याचं गवताचंच छप्पर आहे, रुमाल नेसलेला आहे. तो कोकणात आपण धोतर पण नेसायचो नाही, रुमालच नेसायचो. मग आमचा गाईड सांगतो की याचं गवताचं घर आणि अपुरा कापडाजवळ जाऊ नका बरं. हा आमच्या समाजाचा एक महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याची निर्मिती करत असे आणि 12 बलुतेदार, खोत आणि राजा या सगळ्यांना धान्य पुरवण्याची जबाबदारी आमचा शेतकरी पार पाडत असे. म्हणजे आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. एवढी सन्माननीय ओळख समाजातल्या कष्टकरी वर्गाची तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. आणि ही खरीच आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाची की ज्याचं त्याचं योगदान
आपल्या समाजामध्ये आहे त्या प्रत्येकाची ओळख आम्ही अशी सन्मानपूर्वक त्या ठिकाणी करून देतो. त्यामुळं प्रत्येकाला प्राचीन कोकण म्युझियम हे स्वतःच पूर्वजांची ओळख करून दिल्यासारखं वाटतं. आपल्याकडे आपण अनेक राजवटी बघितल्या आणि मग मधला 200-250 वर्षांचा कालखंड असा होता की शिवाजी महाराजांसारखा एका दुसरा अपवाद सोडला तर खरोखर समाजाची काळजी घेणारे राजे आणि सत्ताधारी आपल्याकडे फार कमी झाले. मग अशा वेळेला आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम हे समाजातल्या या सगळ्या सर्वसामान्य माणसांनी केलंय. त्या सर्वसामान्य बद्दलची कृतज्ञता म्हणजे सुद्धा प्राचीन कोकण म्युझियम. जगभरात ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम आणि ख्रिश्चन आक्रमण झालं त्या त्या ठिकाणी मूळच्या सगळ्या संस्कृती नष्ट झाल्या. भारत हा जगाचा एकमेव अपवाद आहे की ही आक्रमण होऊन सुद्धा आमची मूळची संस्कृती टिकून राहिली. ते टिकवून ठेवण्याचं काम समाजातल्या या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी केले आणि ते सांगण्याचं काम आम्ही प्राचीन कोकणच्या माध्यमातून करतो. प्राचीन कोकण आम्ही ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला आम्ही त्या सगळ्याची एक स्क्रिप्ट तयार केली आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ती स्क्रिप्ट ही एवढी बोलकी आहे की प्राचीन कोकणमध्ये ज्या गोष्टी आम्ही पूर्णांशाने मांडू शकलो नाही त्या सुद्धा लोकांच्या नजरेसमोर उभा करण्याचं काम हे आमचा गाईड करतो तो त्या स्क्रिप्ट मुळे करू शकतो. आमचे गाईड अतिशय वेल ट्रेंड असतात. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये आलेल्या पर्यटकांना कोकणची संस्कृती समजावून सांगतात. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की मगाशी मी ज्या प्रश्नांमुळे अस्वस्थ झालो असं म्हटलं त्या प्रश्नांचं उत्तर आमच्या या जीवनशैलीमध्ये प्राचीन कोकणमध्ये आपल्याला कुठून मिळतं. मी एक 2-3च उदाहरण देतो. आता आपण सगळे वृक्षांचं केवढं महत्व आहे म्हणून सगळे फेसबुकवर आणि सगळ्या समाज माध्यमातून सरकारी जाहिरातींमधून ऐकत असतो. गेले 8-10 वर्ष 12 वर्ष शेकडो कोटी रुपये त्या जाहिरातींवरच खर्च केले जातात की जंगलं कशी महत्वाची आहेत, झाडं कशी वाचवली पाहिजेत. मग आमचे पूर्वज काय करायचे? कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला देवराई दिसेल. देवराईमध्ये काय राखीव जंगल करे म्हणजे राखीव जंगल आणि जंगलाचं महत्व आमच्या पूर्वजांना त्या काळापासून माहिती होतं. आम्ही आधुनिकीकरणाच्या नावाखाली ते सगळं तोडलं आणि आता जाहिरातींमधून ते पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करतोय. केवळ 50 वर्षापूर्वी माझ्या गावातला शेतकरी कोणत्या प्रकारचा शेती करायचा? तो भाजावळ करायचा, तो शेणखत वापरायचा, तो गोमूत्र वापरायचा आणि त्याच्यावर धान्य पिकवायचा. आम्ही सांगितलं अरे बाबा ती कीटकनाशक वापर, खतं वापर. आज आम्ही सांगतो अरे ती सगळी विषय तू सेंद्रिय शेती कर आणि गांडूळ खत वापर. 50 वर्षापूर्वी माझा शेतकरी काय वेगळं करायचा? अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील की जी काळाच्या ओघात केवळ दुर्लक्ष करून आपण नष्ट केली आणि आता पैसे घालून लोकांकडे ती आपण पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही अशा अनेक गोष्टी शोधून काढल्या त्या आमच्या स्क्रिप्ट मध्ये आहेत. लोकांना कळतही नाही की आपल्याला काही प्रबोधन केलं जात आहे. लोक मनोरंजनाच्या माध्यमातूनच ते पाहतात. पण आम्ही असं मानतो की जर 100 लोक आली आणि एका माणसापर्यंत जरी याच्यातला विचार पोचला तरी आम्ही यशस्वी झालो. पण त्या 1.5 तासामध्ये आलेल्या माणसाचं जीवन आमूलाग्र बदलणं शक्य नाही. पण ज्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट देतो त्याच्यातून हातात घेतलेला एखादा प्लॅस्टिकचा कागद लोक पटकन प्राचीन कोकण म्युझियम मध्ये टाकत नाहीत. काही ते डस्टबिन कुठे म्हणून विचारतात. हे जेव्हा विचारतात तेव्हा आमचं हे यश असतं की आम्ही त्याच्यापर्यंत कुठला तरी विचार पोहोचवलाय. मग प्राचीन कोकण म्युझियम मध्ये रोजगार निर्मितीसाठी आम्ही अनेक प्रयोग केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तिथे हस्तकला विक्री केंद्र चालू केलं. कल्पना अशी होती की कोकणातला जे वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट आहेत ते आपण त्या ठिकाणी विकावी आणि मग त्याला त्या मार्केट आपण उपलब्ध करून द्यावं. आम्ही कोकणातल्या प्रोडक्टची लिस्टच काढली की मी कोकणातलं काय काय विकेन आणि अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही जवळजवळ 720 गोष्टी लिहून काढल्या की मी या कोकणातल्या विकेन. मी कोकणातलं कडधान्य विकेन. मी मगाशी पण कडधान्याचे 10-15 प्रकारचे कडधान्य आहेत. मी कोकणातले हळद विकेन. मी कोकणातले मसाले विकेन. एवढंच कशाला आपण उटीला जाऊन त्या ठिकाणी निलगिरीचं तेल विकत घेतो. मग ते कसं प्युअर आहे रुमालावर होतात ते पेटवतात आणि आपल्याला सांगतात अरे हे असं प्युअर आहे आमची फॅक्टरी तिच्यातलंच आहे आम्ही आणलं. आपण इतकं लांबून जातो ते निलगिरीचं तेल आपण विकत घेतो. मग घरी आल्यानंतर किंवा तरी वर्षभरात ते संपतं आणि आपल्या मेडिकल स्टोअर मध्ये जातो खरेदी करायला. त्यावेळेला लक्षात येतं अरे तिथे 100 रुपयाला घेतो तिथे 80 रुपयातच मिळतंय आणि त्याच्यावरच प्युअर आहे काही फरक नाहीये. पण हे त्यांचं मार्केटिंग आहे ना.
मग मी ज्या वेळेला म्हणतो की आमच्या कोकणामध्ये 1000-1200 प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत आणि मग कोकणाचं औषध म्हणून आम्ही काही विकतो का, लोकांपर्यंत नेतो का? मग आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग आम्ही श्रीकृष्ण औषधालयाचे अभ्यंकर त्यांना जाऊन मी भेटलो आणि त्यांना म्हटलं मला आमच्या काउंटरवर तुमची औषधं विकायची. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. एकतर मी जेमतेम 25चा होतो त्यावेळेला. आणि मनात म्हणाले आता ते सांगतात की पर्यटन केंद्रावर औषधं कशी काय संपली. म्हटलं तुम्ही त्या तर खरं, मी प्रयत्न करतो. मग आम्ही अशी औषधं निवडली की ज्यासाठी डॉक्टरच्या काही शिफारशीची गरज नाही, पण त्यांचं पंचगुण तेल आहे, ताजे निरगुंडे आणि कडुलिंबापासून तयार केलेलं. आम्ही ते आमच्या लोकांना ट्रेन केलं की त्याची माहिती कशी सांगायची की हे कसं पेन किलर नाहीये, हे तुमच्या मसलवर कसं परिणाम करतं, मग ते सूज कमी करतं म्हणून तुमच्या पेन्स थांबतात. आणि आम्ही ते विकायला सुरुवात केली. आज आम्ही खूप चांगल्या संख्येनं ते विकतो. आम्ही नीलभृंग तेल विकतो, आम्ही कोकणातला मध विकतो खूप चांगल्या क्वालिटीचा, आम्ही हळद विकतो, दालचिनी विकतो, आम्ही काळी मिरी विकतो. अशा आम्ही अनेक गोष्टी शोधून काढल्या की आम्ही कोकणातलं म्हणून काय काय विकू शकेल. पण केवळ या पारंपरिक वस्तू विकून काही आमचं भागणारं नव्हतं, म्हणजे समाधान होणारं नव्हतं. त्याच्यामध्ये आपण असं काहीतरी म्हटलं केलं पाहिजे याच्यामध्ये की लोकांना वेगळं काहीतरी प्रोडक्ट दिली पाहिजे. मग आम्ही हापूस आंब्याच्या रसाची पावडर तयार केली. हापूस आंब्याच्या रसाची पावडर तयार करून मार्केटमध्ये आणणारे आम्ही पहिले. त्याच्या आधी काही प्रयोग झाले पण मग त्या खूप कॉस्टली असायच्या पावडर की त्या सर्वसामान्य लोकांना खरेदी करणं शक्यच नव्हतं. असं मग आम्ही हापूस आंब्याच्या रसाची पावडर तयार केली, ती मार्केटमध्ये आणली, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर हळूहळू असं व्हायला लागलं की पूर्वी आपण सगळ्या रिंगा गोळ्या करायचो. गावात प्रत्येकाचं स्वतःचं एक तरी रिंगीचं झाड असायचं. आणि मग आता रिंगीचे दर एवढे कमी झाले की एखादा मनुष्य मजुरीला ठेवून त्या स्वतःचा वेळ घालून त्या रिंगा गोळा करणं हे परवडतच झालं. लोकांनी रिंगा गोळा करणं टाकून दिलं. आणि मग ज्या झाडाचा उपयोग नाही ती झाडं तोडली जातात. साहजिकच लोक तोडली गेली, तोडायला लागली झाडं. माझ्या एका नातेवाईकाकडे गेलो, मला माहित होतं त्याचं त्या ठिकाणी एक रिंगीचं झाड होतं. पुढच्या वेळेला गेलं तर मला दिसलंच नाही. म्हटलं अरे बाबा हे का नाही रिंगीचं झाड का तोडलं. अरे म्हणाला काही उपयोग नाही, नुसतं म्हणाला पानं पडतात नाही, झाडावे लागतात म्हणाली, म्हणून तोडून टाकलं. मग आम्ही विचार केला की जर आपण रिंगीला मार्केट मिळवून देऊ शकलो आणि त्याचे पैसे जर शेतकऱ्याला जास्त मिळाले तर तो रिंगीचं झाड तोडणार. मग आम्ही सोबत पावडर तयार केली. रिंग्या गोळा पूर्ण ड्राय करून त्याच्यातल्या बिया बाजूला करून आम्ही त्याची पावडर तयार केली. आणि रिंगीचा दर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 8-10 रुपये किलोच्या वरती आपल्याला रिंगीचा दर मिळत नाही. आम्ही सोपनट पावडर 235 रुपये किलोनं विकतो आणि सर्फ एक्सेल सेम त्या क्वालिटीचं आम्ही पॅकिंग करत नाही. असं व्हॅल्यू ऍडिशन झालं आणि त्याच्यातून जर शेतकऱ्याला जास्त पैसे मिळाले तर ती लोक झाडं वाचवण्याचा प्रयत्न करतील असं आम्हाला वाटतं. गांडूळ खत ज्या वेळेला 4 ते 5 रुपये किलोनं विकलं जायचं त्यावेळेला आम्ही गांडूळ खत 20 रुपये किलोनं विकायचो. पण आम्हाला 1 ते 1.5 किलो 2 किलोच विकायचं असायचं. आमच्याकडे घेणारा काही टनावारी घेणारा नसायचा, त्याला केवळ कुंडीपुरतं हवं असायचं. मग तो विचार करायचा ठीक आहे मला 20 रुपये किलो 20 रुपये किलो, पण 5-6 रुपये किलोचं गांडूळ खत आम्ही 20 रुपये किलोनं विकायचं. असे अनेक प्रयोग आम्ही आमच्या विक्री केंद्रामध्ये केले. प्राचीन कोकणमध्ये अजून काही एक्झिबिशन आम्ही तयार केली. प्राचीन कोकणमध्ये 140 प्रकारच्या वृक्षांची लागवड आहे. त्या सगळ्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिश सगळी नावं आणि त्यांची माहिती त्या प्रत्येक वृक्षावर लावलेली आहे. आमच्याकडे 160 पेक्षा जास्त प्रकारच्या शाखांचं कलेक्शन आहे. अगदी 2-3 mm एवढ्या छोट्या शंखापासून 22-23 इंच एवढ्या मोठ्या शंखापर्यंत अनेक प्रकारचे शंख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे जवळजवळ गुजरात पासून आपली जी सगळी किनारपट्टी आहे बंगालपर्यंतची, या किनारपट्टीवर सापडणारा जवळजवळ प्रत्येक शंख आपल्या म्युझियम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लोकांसाठी फार मोठं अट्रॅक्शन आहे. त्या ठिकाणी पण आमचे गाईड आहेत, ते पण अनेक गोष्टी आणि गमतीशीर किंवा शंखाशी असणाऱ्या धार्मिक समजुती आलेल्या पर्यटकांना सांगत असतात आणि त्यांचा रुची त्या गोष्टीतली वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आमच्याकडे जो 21-22 इंचाचा मोठा शंख आहे त्याची आम्ही माहिती सांगतो की हा आमच्या कलेक्शन मधला सगळ्यात मोठा शंख आहे. हा शंख ज्या वेळेला समुद्रात जन्म घेतो त्यावेळेला तांदळाच्या दाण्या एवढा छोटासा असतो. समुद्रात त्याला एवढं मोठं होण्यासाठी 80 वर्ष लागतात. म्हणजे समुद्रात आपण पर्यटन करत असताना फिरत असताना जर एखादा शंख उगाच मारला तर आपण 80 वर्षचं होणारं आयुष्य नष्ट करत असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही लोकांपर्यंत एक विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही
नेहमीच गणपतीपुळ्यामध्ये विचार असा केला की असा प्रकल्प करायचा की जो गणपतीपुळ्यामध्ये याच्यापूर्वी नाहीये, जो पर्यटन पूरक आहे, आणखी नाविन्यपूर्ण आहे. म्हणून आम्ही गणपतीपुळ्यातलं पहिलं पॅरासेलिंगचा प्रोजेक्ट आपण केला. गणपतीपुळ्यातली पहिली स्पीड बोट आपण आणली. गणपतीपुळ्यामध्ये पर्यटन महोत्सव आपण केला. अशा अनेक गोष्टी आपण केल्या. दरवर्षी सर्वसामान्यपणे एक नवीन विषय घ्यायचा आणि त्याच्यावर आपण काम करायचं आणि तो विषय पर्यावरण पूरक असला पाहिजे आणि नवीन असला पाहिजे, एवढंच फक्त आम्ही आग्रह करतो आणि दरवर्षी एका नवीन विषयावर आम्ही काम करतो. मगाशी म्हटलं तसं हस्तकला विक्री केंद्र ज्यावेळेला आम्ही चालू केलं त्यावेळेला मनामध्ये असं होतं की कोकणातल्या वस्तूंना आपण त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवायचं. मग ज्या वेळेला आम्ही सावंतवाडीला गेलो खेळणी आणण्यासाठी, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की सावंतवाडीमध्ये तर फारच लिमिटेड गोष्टी बनतात. हे सावंतवाडीमध्ये फक्त भातुकलीची खेळणी, आणखी फळं सावंतवाडीची याच मोठ्या प्रमाणात बनतात. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेरून आणून विकल्या जातात. मग भारतातून कुठून कुठून त्या येतात. आम्ही चंदपटणाला गेलो, आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, तामिळनाडू, केरळ अशा अनेक ठिकाणाहून आमच्या वस्तू येतात यायला लागल्या. मग आम्ही एक समाधान मानलं की ठीक आहे, नुसतं कोकणातलं नाही पण निदान आपण भारतातलं विकतोय. पुन्हा हळूहळू मार्केट चेंज व्हायला लागलं. आपल्याकडे चायनाचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादनं यायला लागली आणि हँडीक्राफ्ट मध्ये पण घुसले. आणि आपण ज्या गोष्टी हाती बनवायचो त्याच्यासाठी त्यांनी मशिनरी डेव्हलप केल्या आणि आपल्यापेक्षा स्वस्त दरामध्ये, आपल्यापेक्षा फिनिश वर्क, आणि आपण हाती करायचो त्यामुळे क्वांटिटीचा सगळीकडे प्रॉब्लेम. तुम्ही म्हणालात मला 500 भोवरे एकदम पाहिजे, तर तो म्हणणार नाही आता 100च आहे, मग पुढच्या महिन्यात तुम्हाला 100 देतो. असं करून तो मला वर्षभरात 500 भोवरे देणार. या उलट चायनाचं होतं, तो म्हणायचो नाही 500 मी देणारच नाही, घ्यायचं तर तुम्हाला 5000 भोवरे घ्यायला हवे तर मी तुम्हाला नाही. अशी क्वांटिटी चायनाची यायला लागली मार्केटमध्ये. साहजिकच भारतभरातले जे सगळे हस्त व्यावसायिक होते त्यांनी स्वतःची प्रोडक्शन बंद केली आणि म्हणाले अरे ते घेऊन लोकांना विकण्यात मला 4 पैसे जास्त मिळतात, कसलीच रिस्क नाही. याचा परिणाम असा झाला की तुम्ही कन्याकुमारी पासून केरळ पर्यंत, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत कुठेही जा, इकडे तुम्ही गुजरात पासून गुवाहाटी पर्यंत कुठेही जा, सगळ्या पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी तुम्हाला समान प्रकारच्याच वस्तू मिळायला लागल्या. पुढे त्यांचं म्हणून वैशिष्ट्य होतं. साऊथला गेलो तर साऊथला त्या ठराविकच गोष्टी मिळायच्या. काश्मीरला गेलो, काश्मीरला ठराविकच वस्तू. राजस्थानचं हँडीक्राफ्ट आणखी वेगळं होतं, तेच त्याच ठिकाणी फक्त मिळायचं. पण आता सगळे जे मार्केट होतं हे चायना मालानं भरून गेलं. आम्हाला चायना विकण्यामध्ये 1% पण इंटरेस्ट नव्हता. मी कॉलेजला असताना राजू दीक्षितांचं स्वदेशीचं भाषण ऐकलं आणि त्यावेळेला आम्ही कोल्ड्रिंक पिणं सोडून दिलं. मी आजपर्यंत आयुष्यात कोका कोला आणि पेप्सीची चवच बघितली नाही. आणि थम्सअप त्यांचं भाषण ऐकण्यापूर्वी मी प्यायचो, पण त्यांचं भाषण ऐकल्यानंतर गेल्या 30-35 वर्षात मी थम्सअप सुद्धा प्यालेलं नाही. मग मला चायनीज विकण्यात कसा इंटरेस्ट असणार, पण पर्याय नव्हता, ज्याच्यावर काहीतरी उपाय शोधणं आवश्यक होतं. मग ते परंपरेनं त्याच्यामध्ये काम करणारी लोक होती, त्यांना जाऊन आम्ही भेटलो. म्हटलं तुमच्या हातामध्ये कौशल्य आहे, तुम्ही याला मशिनरीची फक्त जोड द्या, तुम्ही एवढं सगळं प्रोडक्शन द्या, त्यांच्यावर चांगलं प्रोडक्शन तुम्ही करू शकाल. पण त्याच्यातही आम्हाला लोकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मग आम्ही स्वतःच मैत्रेयी हँडीक्राफ्ट या नावानं लाकडी खेळणी बनवणारी फॅक्टरी चालू केली आणि आज 5-6 वर्षामध्ये कोकणातली सगळ्यात जास्त प्रकारची लाकडी खेळणी बनवणारी मैत्रेयी हँडीक्राफ्ट हा ब्रँड तयार केला. आम्ही अनेक मोठ्या ऑर्डर्स मैत्रेयी हँडीक्राफ्टच्या माध्यमातून कंप्लीट केल्या. 42,000 हत्तींची ऑर्डर आम्हाला गेल्या वर्षी मिळाली आणि 90 दिवसात आम्ही त्यांना 42,000 हत्ती तयार करून आम्ही लुधियानाला पाठवून दिले. अशा अनेक गोष्टी केल्या आणि मग याच्यासाठी आम्ही सगळी आधुनिक मशिनरी आणली. आम्ही सीएनसी टर्निंग मशीन आणलं, आम्ही सीएनसी राउटर आणले, आम्ही लेझर कटिंग मशीन आणलं, आम्ही टर्निंग मशीन आणलं. अशा अनेक गोष्टी आम्ही आणल्या आणि आम्हाला एक ध्येय होतं की आम्हाला जी स्पर्धा आहे ती आमची चायनीज मालाशी आहे. आमची स्पर्धा इंडियन हँडीक्राफ्टची नाहीये. त्यामुळे मास क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करायचं, त्यांच्या पद्धतीनं प्रोडक्शन करायचं आणि त्यांच्यापेक्षा कमी रेटला किंवा त्यांच्याशी स्पर्धा करता येईल अशा रेटमध्ये ते लोकांपर्यंत पोहोचवायचं हे आम्ही ठरवलं आणि आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो. अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या. आम्ही इडियट कॅम्प नावाचे कॅम्प आयोजित केले. खास मुलांसाठी हे कॅम्प असायचे. तुम्ही 3 इडियट पिक्चर बघितला असाल सगळ्यांनी. अजूनही टीव्हीवर लागला की आपल्याला तो बघावासा वाटतं. त्याच्यामध्ये एक महत्वाचा विचार मांडला होता की तुम्हाला जे आतून करावंसं वाटतं ते तुम्ही करा, तर तुम्हाला समाधान वाटेल.
तर आयुष्यभर तुम्ही समाधानी नाही होणार, तुम्ही श्रीमंत व्हाल. मग आम्ही असा विचार केला की आपल्या मुलांच्या बाबतीत काय घडतंय नेमकं. आपण त्यांना एका स्पर्धेमध्ये तर नाही ना जुंपलंय की सकाळी उठा, पळत पळत सगळं आवरा, मग क्लासला जा, मग कसं तरी घरी या, पटकन ब्रेकफास्ट करा, मग पुन्हा ते गाडीवाले काका खाली असतात, मग बसा घरी, शाळेमध्ये जा, पुन्हा संध्याकाळी या, मग संध्याकाळचा कुठला तरी आणखी एक्स्ट्राचा क्लास असतो. असं करून मग आम्ही असं म्हटलं की आपण असा एक कॅम्प आयोजित करू की जो पूर्णपणे वेगळा असेल. मग आम्ही इडियट कॅम्प नावाचा कॅम्प आयोजित केला. आम्ही ज्यावेळेला पालकांपर्यंत पोहोचायला लागलो आणि पालकांना सांगायला लागलो की हा 4 दिवसाचा कॅम्प आहे, पण आम्ही तुमच्या मुलाला कुठल्याही प्रकारचा संस्कार करण्यासाठी नेत नाही, आम्ही तुमच्या मुलाला काहीही शिकवण्यासाठी नेत नाही, आणि आमची फी मात्र एवढी आहे. साहजिकच प्रश्न विचारायचे लोक, अरे तुम्ही काही शिकवणार पण नाहीये, तुम्ही संस्कार पण करणार नाहीये, आणि फी मात्र तुम्ही एवढी सगळी घेताय. मग पहिल्या वर्षी आम्हाला लोकांना पटवून दिला आणि 50-60 मुलं जमा करायला प्रचंड मेहनत करावी लागली. पण आम्ही काय केलं, त्या 4 दिवसामध्ये आम्ही 22 ऍक्टिव्हिटी केल्या होत्या. त्या 22 ऍक्टिव्हिटी मधल्या एकाही ऍक्टिव्हिटीचं एकाही मुलाला आम्ही कंपल्शन करणार नव्हतो. तुम्ही किती वाजता उठा, चला चला 6 वाजले उठा, अजिबात नाही. चला चला 10 वाजले झोपा, अजिबात नाही. अरे आता हे करायचंय, लगा चला आवरा आणि निघा, अजिबात नाही. आम्ही असं म्हटलं होतं की आम्ही त्या मुलांशी असा संवाद साधू की ज्याच्यातून त्या मुलांना कामाची प्रेरणा मिळेल, ते ऍक्टिव्हिटी करण्याची प्रेरणा मिळेल. मग आम्ही काय करायचो, रात्री झोपताना अतिशय छान मुलांना सांगायचो की जर तुम्ही सकाळी 6 वाजता उद्या उठला तर आपल्या परिसरामध्ये इतके 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 सुंदर पक्षी येतात, ते पक्षी नेहला मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मग ती दुनियाच फार वेगळी आहे. वर्णन इतकं सुंदर करायचो. मुलं 5:30ला उठून 6ला तयार असायची, मला मामा म्हणायची, आणि माझी बायको माझ्या बरोबर राहायची म्हणून तिला मामी म्हणायची. आणि आम्हाला म्हणायचे, अरे मामा 6 वाजले, चल चल चल, आपल्याला ते सगळं बघायचंय ना. आमचा जो वयोगट होता तो 1ली ते 10वी वयोगट होता. पुन्हा पालकांचा प्रश्न, अरे तू 1लीच्या आणि 10वीच्या मुलांना एकत्रच ऍक्टिव्हिटी तुम्ही कसं काय देणार. आम्ही काय केलं की 4 दिवसामध्ये 4 वेगवेगळे प्रत्येक गट करायचो, आणि प्रत्येक गटामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक गटामध्ये फिरायचा. त्यामुळं बरोबरच्या उरलेल्या 60 मुलांची त्याची ऑटोमॅटिकली ओळख होऊन जायची. आणि मग अशा ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये काही होत्या की आम्ही शेवटच्या दिवशी किल्ला बांधायचो. आम्ही आदल्या दिवशी सांगायचो, अरे किल्ला कसा असतो, मग त्यांचं वैशिष्ट्य कसं असतं, त्यांचे दरवाजे कसे असतात, मग ते माची म्हणजे काय, सगळं आम्ही मुलांना सांगायचो. आणि मग दुसऱ्या दिवशी जी मुलं असतील ते 1ली ते 10वी मुलांचे 4 गट करायचं. प्रत्येक गटामध्ये 1ली ते 10वी पर्यंतची मुलं असायची. आणि मग त्यांना आम्ही सांगायचो की परिसरातल्याच गोष्टी तुम्ही जमा करा आणि तुम्ही किल्ला तयार करा. मग 1ली ते 4थी पर्यंतची मुलं जाऊन दगड आणायचे, कुठेतरी छोटी माती घेऊन यायचे, काठा गोळा करायचे. 5वी ते 7वी पर्यंतची मुलं असतील ते माती वगैरे मळून देण्याचं काम करायचे. आणि 8वी 10वीची मुलं किल्ला बांधण्याचं काम करायचे. एका ऍक्टिव्हिटीमध्ये सगळी मुलं 1ली ते 10वी पर्यंत 6 ते 16 वयोगटातले सगळी मुलं सहभागी होऊ शकतात. अशा अनेक गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घ्यायचो. मुलांना खाण्यासाठी कुठल्याच गोष्टीचं कंपल्शन करायचं नाही, पण भात आणि पोळी या 2 गोष्टी सोडल्या तर आम्ही आमटी पण कधी रिपीट केली नाही. अशा प्रकारचं आम्ही त्यांना खाणं द्यायचो. आम्ही फणसाची भाजी करायचो, मुलं फणसाची पण भाजी करायची, खायची. आणि पहिल्या दिवशी या प्रत्येक मिनिटाचं आम्ही व्हिडिओ शूटिंग केलं आणि या सगळ्याची सीडी त्यांच्या पालकांना दिली. पालकांना आश्चर्य वाटलं, अरे हा घरी कधी बटाट्याच्या भाजीशिवाय भाजी खात नाही, तुमच्या इथे फणसाची भाजी खातोय आणि आपण खातोय, त्याला पर्याय उपलब्ध आहे तरी सुद्धा तो फणसाची भाजी खातोय. अरे हा 6 वाजता उठून तयार आहे तुमच्या इथे, हा 10 वाजता अंतरण ओढून उठवावं लागतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्यामुळं दुसऱ्या वर्षी आम्ही ज्यावेळेला आमचं कॅम्प डिक्लेअर केले त्यावेळेला पहिल्या 2 दिवसातच आमचे कॅम्प फुल होऊन गेले आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला 2 कॅम्प घ्यावे लागले. आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न असा केला होता की अनेक गोष्टी मुलांना करायच्या असतात मनापासून, पण आपल्या अनेक वातावरणामुळे त्या गोष्टी करू शकत नाही. साधी गोष्ट आहे, मुलांना पेंबीच्या देठापासून बोकलायचं असतं. हा शब्द आहे त्याच्यासाठी. आपण बोंबलू देतो का आपल्या घरामध्ये कधी, अरे आरडाओरडा करून बस गप्प बस, जरा डोकं शांत ठेवा, आम्ही दमून आलोय. आम्ही देतो ना मुलांना तिथे ओरडायला, आणि नुसतं ओरडायला देत नाही, आम्ही त्यांना पुकारी फोडायला शिकवतो. गंधर्व लोक पुकारी फोडतात, 3 किलोमीटर ऐकू गेली पाहिजे. आमच्या कॅम्पमध्ये 50-60 मुलं कुकारी कशी फोडायची ते शिकतात आणि एकाच वेळेला सगळेजण कुकारी फोडतात. केवढा गोंधळ होत असेल तुम्ही विचार करा. अनेकाला नाचायचं असतं, पण आम्ही नाचत का नाही, अरे बापरे मला नाचता नाही आला ना तर हसेल मला. आम्ही म्हणतो छे आम्ही तुम्हाला नाच शिकवणारच नाहीये. ही नाचण्याविषयी जो न्यूनगंड आहे ना
तो आम्ही तुमच्या मनातला काढणार आहे. आम्ही तो मुलांचा नीलकंठ काढून टाकायचो आणि मुलांना एखादा छान डान्स शिकवायचो त्या 4 दिवसांमध्ये आणि शेवटच्या दिवशी आम्ही त्याचं रेकॉर्डिंग करायचो. अशा अनेक गोष्टी करायचो. आम्ही फेस पेंटिंग द्यायचो मुलांना, रंग द्यायचो खूप चांगल्या क्वालिटीचे, सांगायचो चला तुम्ही चेहरे रंगवा तुमचे, आणि आरसे वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असायचे. मुले स्वतःचे मस्त मस्त, कोण वाघ व्हायचं, कोण मांजर व्हायचं, कोण कुत्रा व्हायचं, मस्त मस्त मुलं स्वतःचे चेहरे रंगवायचे. आपण देतो का मुलांना चेहऱ्याला रंग लावायला? अशा अनेक गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये द्यायचो. अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आम्ही या प्राचीन कोकणच्या माध्यमातून करतो. आणि आता अजून एक शेवटची ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगतो की माझं जे मोर्डे गाव आहे त्या ठिकाणी आम्ही 10 एकर एक स्वतंत्र जागा विकत घेतली. ज्यावेळेला आम्ही ती जागा विकत घेतली त्यावेळेला तो माळ होता, त्याच्यावरती काही झाडं नव्हती, नुसता गवताचा माळ होता. गेल्या 6 वर्षामध्ये आम्ही 4,500-5 हजार झाडं त्या माळावरती लावले आणि ही आम्ही जंगलासारखी लावले. आम्हाला ती गार्डनसारखी डेव्हलपमेंट करायची नाहीये. आम्ही या झाडांना डिसेंबर नंतर महिन्यातनं एकदा एवढंच पाणी घालतो. एकदा पाणी घातल्यानंतर पुढच्या पावसाळ्यापर्यंत जी जगतील तेवढीच झाडं आम्हाला जगायला हवे. जी मरते तिथे आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी नवीन झाड लावतो. कारण आम्हाला ते नैसर्गिकरित्या जंगल डेव्हलप व्हायला हवंय. आता ते जंगल बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला लागलंय. 3ऱ्या-4थ्या वर्षी त्या ठिकाणी डुकरं यायला लागली. डुकरांनी त्या ठिकाणी घरं बांधली. डुकरांची घरं तुम्ही बघितलीत कोणी? डुकरांची घरं साधारणपणे एवढ्या उंचीची असतात. आजूबाजूच्या परिसरातली एवढ्या जाडीची झाडं ते डुकरं तोडतात आणि असं शंकूच्या आकाराचं घर तयार करतात. त्याला खाली एक एवढंसं छोटंसं भोक असतं, त्याच्यातून ती डुकरीण आत जाते आणि आज 15-20 पिलांना जन्म देते. असं डुकराचं घर असतं. मग 3ऱ्या-4थ्या वर्षी आमच्या त्या जंगलामध्ये 3 डुकरांची घरं होती. ते 3 डुकरं लपू शकतील एवढं जंगल 4थ्या वर्षी त्या ठिकाणी वाढलं होतं. आजूबाजूच्या काही लोकांची तक्रार पण आली, माझ्या आईची पण तक्रार, अरे ते एवढे डुकरं पाळले तिकडे आमची सगळ्या शेतीची वाट लावतात. मला प्रश्न पडला तर लोक काय तक्रार तर करणार ना, त्याचं नुकसान होत आहे म्हटल्यावर. 1-1.5 वर्ष गेलं, आता त्या ठिकाणी बिबट्या राहायला आले, तर एकही डुकर त्या ठिकाणी नाही. आमच्या अंगणातून संध्याकाळी 7 वाजता बिबट्या फिरतो. एका वर्षात आमची 14 मांजरं बिबट्यानं खाल्ली. पण मगाशी म्हटलं तसं त्याचा काही आमचा संघर्ष नाही. कोकणामध्ये बिबट्या दिसणं हे तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य बाब आहे. पुणेकरांसारखा गवारेडा दिसला म्हणून अस्वस्थ झालो असं आपल्याकडे काही होत नाही. आपण सहज सांगतो, अरे 2 व्हीलर मधून चालला होता असं म्हणून तो बिबट्या आला, मग तू काय केलंस? मी थांबलो, त्याचा तो गेला. एवढं आपला आणि त्यांचं सहजीवन आहे. तर तो अरण्य वैभव असं आम्ही त्याला नाव दिलंय आणि तो एक आता आमचा नवीन प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या संख्येनं आता झाडं वाढतायत. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. कोकणी माणसाचा स्वभाव कसा असतो एक थोडंसं उदाहरण सांगतो की पहिला आपण नेहमी म्हणतो ना, म्हणजे अनेक अंधश्रद्धांमध्ये आपण जगत असतो. आम्ही फेसबुकला आपण वाचतो की अमक्या आपण घाटातून जायचो, मग खाताना ती सीताफळाची बिया टाकायची, मग एक सीताफळाचं जंगल झालं आणि आता बायका ते सीताफळं विकायला बसतात. असं काही निर्माण होत नाही. पण लोकांना असं वाटतं की हे एवढं इझी असतं. पण पहिल्या वर्षी माझ्या डोक्यात होतं ना की आपण म्हटलं बिया पेरू आणि मग ते सगळं होईल. आम्ही अक्षरशः पोत्यानी बिया जमा केल्या. आणखी पाटा बिटा अशा आंब्याच्या कारखान्यामध्ये जाऊन त्यांच्या ऍपेमध्ये भरून आणल्या. अशा 800-900 किलो बिया आम्ही जमा केल्या. आणि आमचे हे सगळे तिथे बघणारे दत्तूदादा म्हणून एक जण आहेत, माझ्यापेक्षा वयानं 15 वर्षांनी तरी ते मोठे आहेत. मी लहान असल्यापासून ते आमच्या घरी ते आमची सगळी शेतीवाडी सांभाळतात. मग दत्तूदादाला घेऊन आम्ही त्या सगळ्या परिसरामध्ये त्या बिया वगैरे सगळ्या पेरल्या. मस्तपैकी पाऊस झाला. 1-1.5 महिन्यानंतर मी ते बघायला गेलो की अरे आता छानपैकी आपल्याला कोंब आलेले दिसतील. आम्हाला कुठे कोंबच दिसेनात आलेले. मग अरे म्हटलं काय झालं काय, निदान त्यांची टरफलं तरी दिसली, बिया तर दिसल्या पाहिजेत. हे छोट्या बिया दिसणार नाही, पण समजा आंब्याच्या बाटा आहेत त्या तर दिसल्या पाहिजेत. तर आम्हाला ते कुठेच दिसेना. मी दत्तूदादाला म्हटलं अरे काय दादा, म्हटलं एवढं सगळं आपण पेरलं आणि काहीच दिसत नाही, असं कसं काय? तर रुजणारच नव्हतं म्हणाला. म्हटलं अरे का? अरे असं म्हणाला, उघड्यावर टाकून बियाला कधी रुजतं वय? अरे पण म्हटलं हे सगळं टाकताना तू होता, मग तेव्हा सांगितलं का नाही? तुम्ही विचारलं कुठं म्हणाला, तुम्ही विचारलं तुम्ही सांगाल ना. त्याचं कारण नंतर त्यानं मला सांगितलं की ज्यावेळेला आपण उघड्यावर बिया टाकतो त्यावेळेला त्याचे अनेक शत्रू असतात. शाजीव येतं, माकडं येतात, अनेक प्राणी असतात की ते उघड्यावरच्या बिया खाऊन जातात. त्याच्यातूनही ज्या काही बिया वाचतात, तो पहिलाच पाऊस समजा खूप मोठा झाला तर त्या बिया त्या पाण्याबरोबर वाहून जातात, म्हणून त्या रुजत नाही. मग 2ऱ्या वर्षापासून आम्ही त्याच्यातनं अनेक सुधारणा केल्या आणि मग ती झाडं लावली.
दुसऱ्या वर्षी पण आमचा एक छान अनुभव आम्हाला असा आला की आम्ही शैलेश नर्सरीमध्ये गेलो, पण आम्हाला एकदम अशी ती झाडं वाढायला जंगल दिसायला हवं होतं ना. मग 8-8 फुटाची एवढी झाडं आम्ही घेऊन आलो. 30-30 किलोची त्यांची पिशवी होती आणि त्या माझ्या 10 एकर जागेमध्ये सगळीकडे काही गाडी फिरत नाही. मग ती 30 किलोची पिशवी, त्याच्यात पाणी घातल्यामुळे ती आणखी जड झालेली पिशवी, ती उचलून त्या ठिकाणापर्यंत न्यायचं, तिथे एवढा मोठा खड्डा खणायचा. म्हणजे आम्हाला असं कर्म कठीण झालं अक्षरशः अवस्था. आणि मग तिसऱ्या वर्षी थोडी अक्कल अशी आली की 2-2.5 फुटाचीच झाडं लावावीत, छोटी छोटीच झाडं लावावीत, एकाच मोठ्या झाडावर खर्च करण्यापेक्षा. कारण हे मेलं तर एकदमच 2-3 हजाराचं नुकसान आपलं. छोटी छोटी झाडं आहेत, त्याच्यापैकी काय सगळीच्या सगळी मिळत नाहीत, काही ना काही जगतात. आणि मग अशा अनेक गोष्टीतून आम्ही शिकत गेलो आणि आमचा तो जो अरण्य वैभव प्रकल्प आहे तो आता बऱ्यापैकी आकाराला येतोय. बराच वेळ मी तुम्हाला घेतला, पण हा आमचा 20-25 वर्षांचा कालखंड आहे. त्याच्यामध्ये अजून एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे कुठल्याही एक व्यावसायिकाकडे आपण गेलो कोकणातल्या की त्याचा पहिला प्रश्न असा असतो की अरे बाबा कसं काम करणार आपल्याकडे, म्हणणार माणसंच मिळत नाहीत कुठल्याही गोष्टीसाठी. पण मला असं वाटतं या सगळ्यामध्ये की आपल्या देशाची लोकसंख्या आहे 140 कोटी. आपल्याला माणसांची गरज किती असते? 5, 10, 25, मोठा असेल तर 50 एवढ्याच माणसांची गरज असते. मग 140 कोटी मधली आपण 10, 20, 25 माणसं सुद्धा का मिळवू शकत नाही याचा विचार पण आपण केला. जशी आपली बाजू आहे तशी त्याही माणसांची एक बाजू असू शकेल याचा विचार आपण केला. हा विचार आम्ही प्राचीन कोकणच्या मॅनेजमेंटमध्ये केला. एक तर प्राचीन कोकण आणि आमचे जे तिथले सगळे गणपतीपुळ्याचे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये 60 लोक, सर्वसाधारणपणे 60 लोक तरी आमच्याकडे काम करतात. त्या 60 पैकी किमान 50 ज्या महिला आहेत आमच्याकडे. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना असं वाटतं की हे महिला मंडळाचं आहे की काय, आणि एकच युनिफॉर्म सगळीकडे दिसतं. मग ही सगळी जी माणसं आमच्याकडे ही प्राचीन कोकणला 20 वर्ष झाली, पण 17, 18 वर्ष सलग काम करणारी माणसं आमच्याकडे आहेत. मग ही माणसं का टिकतात? आम्हाला माणसांना कधीच प्रॉब्लेम येत नाही. आमच्याकडे लोक विचार देतात की आम्हाला नोकरी मिळेल का तुमच्याकडे. मग हे का होतं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मला वाटते की लोक ही केवळ पैशासाठी काम करत. लोकांना कामातून पैशांबरोबरच सन्मान हवा असतो, त्याच्यासाठी पण ती लोक काम. मग आपल्याकडे आलेल्या माणसाला आपण कामाबरोबर सन्मान द्यायला पण शिकलं पाहिजे. त्याच्यातून ती माणसं आमच्याकडे जोडली जातात. आमच्याकडे प्रत्येक जण प्राचीन कोकण मॅजिक गार्डन प्रत्येक ठिकाणचा मनुष्य पडेल ते काम करतो. कचरा काढण्यापासून दुकानात उभं राहण्यापर्यंत आमच्या व्यवस्था लागलेली आहे. दुकानातली माणसं वेगळी असतात, गाईड वेगळे असतात. पण ज्यावेळेला इमर्जन्सी असेल त्यावेळेला कोणी हा विचार करत नाही की अरे बाबा ते माझं काम आहे मग मी हे का करू. लोक न सांगता येतात आणि ते काम करतात. कारण कामाबद्दलची आत्मीयता आम्ही त्यांच्या मनामध्ये रुजवली. त्याच्यासाठीच आम्ही निश्चित ट्रेनिंग प्रोग्राम तयार केले. दरवर्षी आम्ही 2 प्रोग्राम त्यांच्यासाठी घेतो आणि त्याच्यातून त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आमचं ते गाईडचं ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंगमध्ये आमचा एक भाग असतो की त्यांना गाईड शिकवणं, त्या हालचाल कशी उभी राहा, कशी बघ, हात कसे ठेव, हे सगळं तर सांगतोच आम्ही. पण त्याचबरोबर आम्ही हे त्यांना सांगतो की अगं तू आपल्या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहेस. कारण पर्यटकांशी सगळ्यात जास्त संबंध हा तुझा येणार आहे. त्यामुळे तुझ्यावरून लोक ठरवणार आहेत की आपलं प्राचीन कोकण कसं आहे. त्यामुळे तू प्राचीन कोकणचे अँबॅसिडर आहेस, एवढी तू महत्वाची व्यक्ती आहेस असं आम्ही आमच्या गाईडला सांगतो. त्यामुळे तुझी जबाबदारी अशी आहे की तू लोकांना खूप चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजेस. तू जर चांगली ट्रीटमेंट दिलीस तर लोक आपल्या प्राचीन कोकणला चांगलं म्हणणार. आणि तू जसं प्राचीन कोकणचं प्रतिनिधित्व करतेस तसं प्राचीन कोकण हे अख्ख्या कोकणचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे लोक जर तुला चांगले म्हणाले तर प्राचीन कोकणला चांगलं म्हणतील, आणि जर प्राचीन कोकणला चांगलं म्हणाले तर अख्ख्या कोकणाला चांगलं म्हणतील. आणि याच्या उलट तू जर लोकांना वाईट ट्रीटमेंट दिलीस तर लोक तुला नावं ठेवतीलच, पण अख्ख्या कोकणाला नावं ठेवतील की कोकणातली माणसं अशी आहेत. ही जेव्हा आम्ही जबाबदारीची जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण करतो त्यावेळेला लोक अतिशय आत्मीयतेनं काम करतात, जबाबदारीनं वागतात. आमच्याकडे ज्या वेळेला गर्दीचे दिवस असतात आणि तरी सुद्धा जर एखाद्या आमच्या गाईडला, आमच्या एखाद्या स्टाफला, आम्ही त्यांना स्टाफ म्हणतच नाही, आम्ही त्यांना आमचे सहकारी हाच शब्द वापरतो. आम्ही त्यांना नोकर कधी म्हणतच नाही. आम्ही म्हणतो आम्ही सगळे सहकारी आहोत आणि मी त्यांच्याबरोबर बसताना त्यांच्या बरोबरच्या खुर्चीतच बसलेला असतो. मी कधी त्यांच्या वरच्या खुर्चीत जाऊन बसत नाही. तर आम्ही त्यांना हे सांगतो, जर आमच्याकडे गर्दीच्या वेळेला एखादा सहकार्याच्या घरी कार्यक्रम असेल, पूजा असेल ठेवलेली,
तर ती आमच्याकडे रजा काढताना अशा पद्धतीने रजा काढते की सर मी बाबांना सांगितलं होतं की आता आमच्याकडे गर्दी आहे तर तुम्ही घरी पूजा ठेवू नका, पण भाऊ मुंबईवरनं आला आणि त्याला दुसऱ्या दिवशी रजा नाहीये म्हणून त्यांनी ती पूजा ठेवलेली आहे, तर मी असं करू का की दुपारपर्यंत सगळ्यांचं जेवण होईपर्यंत मी थांबते, सगळ्यांची जेवण झाली की मग मी माझ्या घरी पूजेला जाते. असं ती येऊन आमच्याकडे विचारते. असं वातावरण किती उद्योगांमध्ये असतं, तर ते असायला आपण चांगले पैसे, जसं आपलं राहणीमान चांगलं असायला हवं असं आपल्याला वाटतं, तसं त्यांचीही गरज आहे. ही एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे व्यावसायिक आहोत, आपलं निरीक्षण आपल्या हाताखालची माणसं करत असतात. मी ज्या वेळेला माझ्याकडे माल पुरवणाऱ्या माणसाला म्हणतो की तुझे पैसे मी 5 तारखेला देईन आणि जर मी त्याला टाइम मारत असेल 20 तारखेपर्यंत त्याचा फोनच उचलला नाही तर तो परिणाम माझ्या कामगारावर होतो. म्हणतो माझा मालक जर बाकीच्याला टाइम मारतो तर माझ्या मालकाला मी टाइम मारले तर काय फरक पडणार आहे, त्याच्यावर काही नैतिक वजनच राहत नाही. तर ते आपल्या अनुकरणातून आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे. आम्ही प्राचीन कोकण चालू झाल्यापासून दर महिन्याच्या 5 तारखेला पगार करतो. इव्हन लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही दर महिन्याच्या 5 तारखेला पगार केला. माझे वडील आजारी होते, त्यांना कॅन्सर झाला होता. आम्हाला 26 एप्रिलला कळलं की वडिलांवर आता उपचार करून काही उपयोग नाहीये. डॉक्टर म्हणाले की तुम्ही त्यांच्याबरोबर जेवढं राहता येणं असेल शक्य तेवढं राहा. पुढे 2 महिने असेल की 6 महिने असेल आपण सांगू शकत नाही. मला माझ्या वडिलांबरोबर राहायचं होतं म्हणून 26 एप्रिलला मी प्राचीन कोकण मधून मोरण्याला राहायला गेलो. माझे वडील 4 ऑगस्टला गेले. या मधल्या एकाही दिवस मी प्राचीन कोकण मॅजिक गार्डनला आलो नाही. तरीही आमचा सगळ्याचा सगळा प्रोजेक्ट व्यवस्थितपणे चालू होता. आम्हाला एकही चुकीचा रिव्ह्यू आला नाही. माझे वडील 4 ऑगस्टला गेले तरी सुद्धा 5 ऑगस्टला ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या पगाराची पेमेंट झाली. कदाचित 5 तारखेला मी जर केलं नसतं तर मला असं कोणीही म्हणालं नसतं की सर 5 तारखेचा आमचा पगार नाही झालाय म्हणून. पण आपण जो नियम घालून दिलाय तो पाळला गेला पाहिजे. हे जे संस्कार आहेत हे आपण आपल्या कर्मचाऱ्यांवर आपल्या कृतीतून करायला हवे. तर कर्मचाऱ्याचं जर आपल्याविषयीचं काय आत्मीयता आहे किंवा त्याची जबाबदारीची जाणीव आहे तर ती टिकून राहू शकते. याच गोष्टी मला सगळ्यांशी शेअर करायच्या होत्या. तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि आज खरं तर 49व्या कार्यक्रमापर्यंत अनेक मोठमोठी माणसं त्यापेक्षा कर्तृत्वानं, वयानं आणि सगळ्याच गोष्टीनं या ठिकाणी येऊन गेले आणि माझं छोटंसं काम असून सुद्धा तुम्ही दखल घेऊन मला तुम्ही या कार्यक्रमाला बोलावलं आणि त्यांच्या पंक्तीत माझं नाव लढण्याची मला संधी दिली त्याबद्दल काळेसाहेब आणि तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. प्राचीन कोकण आपण जे म्युझियम तयार केले ते येणाऱ्या लोकांना कोकणची संस्कृती कळावी, कोकणचा निसर्ग कळावा याच्यासाठी केले. पण त्याचबरोबर एक वर्ग असा पण आहे की त्याला कोकणात येऊन आणखी पण काही हवं असतं. मग त्यांच्यासाठी आम्ही 2 एकरवर आंब्याच्या बागेमध्ये ज्या गोष्टी नेहमी मॉलमध्ये असतात त्या गोष्टी आंब्याच्या बागेमध्ये उभ्या केल्या. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी 3D थिएटर केलं, आम्ही त्या ठिकाणी मिरर मेज केलं, आम्ही त्या ठिकाणी हॉरर हाऊस केला आणि हे नेहमी बंदिस्त जागेत लोकांना बघण्याची सवय होती. ते जेव्हा हिरव्यागार वातावरणामध्ये आणि आंब्याच्या बागेत जेव्हा लोकांना बघायला मिळायला लागलं त्या लोकांना ते अतिशय आवडलं. तिथेही आम्ही प्रयोग हाच केला की तिथे जी आंब्याची बाग होती ती आम्ही अजिबात डिस्टर्ब केली नाही. त्याच्यामधले जे आमचे पाचवे वगैरे जे आहेत ते असे वेडे वाकडे वर खाली टिपिकल बागेसारखी आमची बागच नाहीये. प्राचीन मॅजिक गार्डनच्या बागेमध्ये एकही फुलझाड विधी सोडली तर तुम्हाला बघायलाच नाही मिळत. पण सगळीकडे नुसता हिरवा रंग आहे आणि लोकांना, शहरातल्या आलेल्या लोकांना तो जो हिरवा रंग गेट मधून आत आल्यावर नजरेवर पडतो त्याच वेळेला त्यांची पहिली प्रतिक्रिया असते वा खूप सुंदर. शो ही नंतरची गोष्ट आहे. लोकांना शो तर आवडतातच. आता यावर्षी आपण त्या ठिकाणी गेम झोन पण चालू केला. कोकणातलं पहिलं 3D थिएटर आपण केलं. मिरर मेज कोकणात पहिल्यांदा आपण आणला. तसं यावर्षी कोकणात लेझर मेज हा प्रकार पहिल्यांदा आपण आणला. बाकी एअरहॉकी आणि या सगळ्या गोष्टी पण आपण त्या ठिकाणी आणल्या. आमचं अजून एक थोडंसं आहे की आमच्याकडे जे अल्प उत्पन्न गटातली लोक येतात त्यांच्यासाठी आमच्याकडे एंट्री फ्री असते. पण आम्हाला खात्री पटावी लागते. आता अँड्रॉइडचा मोबाईल आणि शिक्षक येऊन सांगायला लागले गरीब शाळेतली मुलं आहेत आम्ही नाही देत त्यांना एंट्री फ्री असं आहे. आमच्याकडे जे अपंग लोक येतात त्यांच्यासाठी एंट्री फ्री असते. आणि आमच्याकडे येणारे सैनिकांचे आई वडील, सैनिकांची बायको आणि त्याची मुलं त्यांना एंट्री फ्री असते. आतापर्यंत हजारो सैनिक आमच्या प्राचीन कोकण मॅजिक गार्डनला भेट देऊन गेले. सर म्हणजे तुमच्या या वैभव म्हणाला तरी चालेल.
प्रवासातून तुमच्या एक क्युरिओसिटी म्हणजे समाजाविषयीची एक ओढ ज्याला म्हणतो ती आहे, आणि प्लस तुमच्यावर झालेले संस्कार जे तुम्ही पुढे चालू ठेवलेत हे फार चांगली गोष्ट आहे. आणि त्यातूनच म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपल्यात असते तेव्हा ती दुसऱ्याला करावी लागते, याचा अनुभव मी स्वतः खूपदा घेतलाय. मला फक्त एक तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारायचा की आता आंब्याची पावडर केली किंवा खेळण्यांचं हे आणलं, तर त्याच्यासाठी जी इंजिनिअरिंग नॉलेज तुम्हाला कुठून मिळालं की तुम्ही त्याच्यासाठी काय केलं? कारण मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आय एम सरप्राईज होत आहे. माझ्याकडे टेक्निकल नॉलेज नाहीये. आम्ही प्रयोगातून शिकत गेलो. आम्ही लाकडी खेळणी सुरुवातीला केली. मग सुरुवातीला असं वाटलं अरे सावंतवाडीची माणसं ती छोटीशी लेन घेतात आणि लाकडी खेळणी तयार करतात, आपल्याला का नाही येणार? पण आम्ही बरेच पैसे, बराच वेळ, काही महिने खर्च केल्यावर लक्षात आलं की ते फक्त सावंतवाडीलाच बनवू शकतं, मी नाही बनवू शकत. कारण त्यांच्या आजी आजोबा पणजोबापासून त्यांच्या ते रक्तात उतरलेलं आहे. म्हणून गवयाचं बाळ जसं म्हणतात ना की सुरावरच रडतं, तसं त्याला ते जन्मजातच येतं. कुठल्याही इंडियन हँडीक्राफ्टची कॉपी करणं 100% कुणालाही जमत नाही. तसं आम्हालाही ते जमलं नाही. आम्ही ते करण्याचा निश्चित प्रयत्न केला, पण ते आम्हाला जमलं नाही. मग आमच्याही लक्षात आलं की आपण विचार चुकीचा करतोय. आपली स्पर्धा आपल्या इंडियन हँडीक्राफ्टची नाही. मग आम्ही ठरवलं की कुठल्याही इंडियन हँडीक्राफ्ट आपण कधीही कॉपी करायची नाही. आपल्याला ज्यांच्याशी स्पर्धा आहे त्यांच्याशी त्यांच्या आयुधाने लढायचं, आणि मग म्हणून आम्ही ती सगळ्या मशिनरी आणली. आता दुसरा एक त्याला उपप्रश्न म्हणून किंवा पाहिजे तर माझ्या डोक्यात आहे ते, मी मध्यंतरी नागपूरला परीक्षक म्हणून गेलो होतो. तिथे बांबू, गवत आणि करवंटी ह्याच्यापासून एवढे प्रॉडक्ट बनवतात जे आपल्याकडे प्रचंड उपलब्ध आहे. मी उदयजी सामंतांशी या गोष्टीवर 4 वर्षापूर्वी बोललोय, तेव्हा तू इनिशिएटिव्ह घेऊन तू सुरू कर असं त्यांचं कायम आहे. तर ह्याला तुम्हाला बेसिकली हे करता येणं शक्य आहे असं मला वाटतं. तर म्हणजे त्या बाबतीतली माझ्याकडे बऱ्यापैकी माहिती आणि नॉलेज आहे. तर म्हणजे आपण त्यासाठी वेगळं भेटून निश्चित मला आवडेल या सगळ्यामध्ये. कारण कसं असतं की याच्यामध्ये आम्हाला सतत शिकावं लागतं, प्रयोग करावे लागतात. आणि तुम्ही पहिले असे आहात की आपण नॉलेज द्यायला तयार झालात. लोक नॉलेज देतच नाहीत, हा आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याकडे अशा कमर्शियल एजन्सीज पण फार कमी आहे की ज्यांच्याकडे आपण पैसे मोजून आम्हाला ते नॉलेज पुरवतो, किंवा ज्या आहेत त्या एवढ्या मोठ्या आहेत की आम्हाला ते परवडणार नाही. एक साधं उदाहरण आहे की आम्ही ज्या आता वस्तू रंगवतो तर त्या आम्ही स्प्रे गननं रंगवतो. मग स्प्रे गननं एक वस्तू हातात घ्या, रंगवा, खाली ठेवा. मग याच्या उलट परदेशामध्ये जे टॉयचे कारखाने आहेत ते मोठी अशी टम्बलिंग मशीन असतात. 5000 चाकं एकदम त्याच्यामध्ये टाकली जातात, एवढी छोटी छोटी. ते गोल 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 फिरत राहतात, वरतो रंगाचा एक थेंब पडत राहतो. 5000 चाकं एका वेळेला रंगवली जातात. की ते आम्हाला माहितीच नाही. हे मला व्हिडिओ माहिती, सगळं माहिती आहे, पण ही टेक्नॉलॉजी आम्हाला पुरवणारा करून. त्याचा मला खूप आनंद झाला की मी निश्चित भेटेल तुम्हाला. आणि आम्हाला हे हवंच आहे की याचं टेक्निकल नॉलेज देणारं कोणतरी पाहिजे प्रत्येक वेळेला. दुसरी एक गोष्ट की जे मुलांचा हे सांगितलं तुम्ही शिबिर, तर त्या शिबिराचंही मला कौतुक आहे. कारण आता शिक्षणाची जी गरज आहे म्हणजे याचा तिथल्या पुढच्या स्पर्धेला विषय आहे तो, तर रादर अमेरिका किंवा जापानीज इथल्या ज्या शिक्षण पद्धती आहेत ते मुलांच्या अशा ऍक्टिव्हिटीज मधनं येणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देऊन करतात. तर म्हणजे मी ज्या कंपनीत होतो रेमंड्सला, तर तिथे नाशिक प्लांटमध्ये आमच्याकडे एक फॉरेनचा म्हणजे अमेरिकन कोलॅबरेशनसाठी तो मशीनचा रिपेअर म्हणून यायचा. तर मी त्याला एकदा विचारलं तुझी पोस्ट काय, तर तो म्हणाला की तुझी पोस्ट काय. म्हटलं मी इथं प्लांट हेड म्हणून आहे. मग ते म्हणे मला पण मशीनचा प्लांट हेड म्हणतो. म्हटलं असं कसं काय, तुला काहीतरी डेझिग्नेशन असेल ना. तर म्हणाला काही नाही. तर म्हटलं तुझं क्वालिफिकेशन किती, तर तो हसला त्याच्यावरती. म्हटलं का, तर म्हणाल तुमच्या इथे असं केलं जातं, डॉक्टर, इंजिनियर, क्लार्क, ग्रॅज्युएट, अमकं तमकं, आमच्याकडे सगळे डॉक्टर. म्हटलं म्हणजे, तर त्यावेळेला कळलं की त्याला लहानपणापासून काय आवडतं हे बघत गेले होते. ठोकळे आवडतात, मग त्याचं चित्र आवडतं, म्हणून तो मशीन ड्रॉइंगला गेला आणि ते मशीनिस्टचा झाला. आणि त्यातलं आता तो म्हणजे त्यांच्याकडे पद्धत अशी की नवीन मशीन घेतलं की ते म्हणजे डिसअसेंबल करायचं टोटल आणि परत असेंबल करायचं, की त्यातलं मग काही चुकत नाही परत. तर अशा ते लोक घडतात. तर ती पद्धती ह्या मुलांना देता आली पाहिजे, असं कुठेतरी पाहिजे. म्हणजे त्यांच्यातला न्यूनगंड काढून टाकणं हा एक बेसिक तुमचा फॅक्टर मला त्याच्यात जास्त आवडला.
कल्पना अनेक आहेत. माझा एक छंद आहे की मला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला आवडतात. पुन्हा मी कॉमर्सचा विद्यार्थी नाही, त्याबद्दल टेक्निकली 100% योग्य असतील असं नाही, पण मी खात्रीने सांगू शकतो की ते प्रॅक्टिकल मात्र 100% असतील. तर अशा अनेक गोष्टी मला आवडतात करायला. मी फुकटात लोकांपर्यंत जातो, 10 वेळा लोकांना सांगतो आणि त्यांनी काही कराव्यात अशी इच्छा करतो. सगळ्याच गोष्टी स्वतःला करता येणं शक्य नसतं, पण लोकांनी त्या कराव्यात आणि जर त्या करत असतील तर त्या कन्सेप्ट आपण लोकांना पुरवाव्यात अशी माझी फार इच्छा आहे. जर असं कोणी इच्छुक असेल तर आपल्याला त्याच्यावरती चर्चा करता येते. मी व्यक्तिशः माझ्या जीवनाविषयी असं ठरवलंय की माझी ज्या वेळेला 50 येईल त्यावेळेला मी आर्थिक नफ्या तोट्याच्या गणितातून स्वतःला बाजूला करेन. मी माझे सगळे छंद चालू ठेवेन, व्यवसाय काही बंद करेन अशातला भाग नाही. पण आज कोणताही व्यवसाय करताना तो 100% प्रॉफिट मध्येच झाला पाहिजे, किंवा मी एवढी इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्यातून मला एवढा आउटपुट मिळालाच पाहिजे हा आग्रह धरला जातो किंवा धरायलाच हवा. तर माझं एक असं आहे की 50 नंतर या नफ्या तोट्याच्या गणितातून बाजूला होऊन एक असं आयुष्य जगायचं की जे केवळ स्वतःच्या आनंदासाठी असेल आणि तेवढा पुरतं असेल. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच आहे. माझ्या एका छोट्या कवितेतून मी तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काठोकाठ भरला आहे, काठोकाठ भरला आहे तरीही अजूनही होता थोडे. काठोकाठ भरला आहे तरीही अजूनही होता थोडे. ग्लासामधूनही ओसंडूनी टेबलावरती पडू द्या थोडे. आता काय पडू द्या ते बघा. जीवनातील चैतन्याचे, जीवनातील चैतन्याचे रसपान करू द्या मजला भरपूर. जीवनातील चैतन्याचे रसपान करू द्या मजला भरपूर. करावयाचे काही राहून गेले अशी न वाटो नंतर हुरूर. सूर कोणता, सूर कोणता नका विचारू. सूर कोणता नका विचारू मला गाऊ द्या माझे गाणे. शब्द कोणते अर्थ कोणता नका विचारू केवळ अंतरीचे तराणे. जाईन अगदी तृप्तपणाने, जाईन अगदी तृप्तपणाने काही मागे ना ठेवीने येते. जाईन अगदी तृप्तपणाने काही मागे ना ठेवीने येते. पंचतत्वात विलीन होईल सगळे अगदी तिथल्या तिथे, सगळे अगदी तिथल्या तिथे. वैभव सर, आज आपला 49वा कार्यक्रम आणि खरं तर हे संपूच नाही असं वाटत होतं मनापासून आणि माझ्या मध्ये सगळ्यांनाही असंच वाटलं असावं. कारण तुमच्या काही संकल्पना, तुमचे संस्कार, तुमचे विचार हे खूपच उद्बोधक आणि प्रेरणादायीच आहेत. आपल्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की जेव्हा पर्यटक येतात त्या 100 एकावर जर परिणाम झाला त्याचा काही आणि ते आपल्याला हवंय, तर हा कार्यक्रमाचा उद्देश असाच आहे की आपण एक दोघांच्या आयुष्यात कोणाच्या तरी यातून फरक पडला किंवा कोणाच्या तरी आयुष्य असा आदर्श कुठेतरी डोळ्यासमोर असावा आणि असं काही आपलं आयुष्य घडावं, तर त्यासाठीचा उपक्रम आहे. आता आपण आपला एक छोटासा सत्कार करूया. आज ज्येष्ठ रंगकर्मी आणि मान्यवर इथे आलेले होते पूर्वी, असे भोळे सर म्हणून मी विनंती करतो की यांचा सत्कार करा. येस. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या.
सगळ्या व्यक्तीबरोबर इथेच भेटूया. आवर्जून स्वतःने विनंती आहे की कार्यक्रमाला आलात तर वेळ नक्की फुकट जाणार नाही असं मला वाटतं. एकदा ग्रुप फोटोसाठी